चला, नमस्कार ऑनलाईन वाल्यांना सगळ्यांना पण नमस्कार, ऑफलाईन वाल्यांना नमस्कार. सगळ्यांना जय महाराष्ट्र. चला, तर आजचं जे डिस्कशन आहे ते इतिहासाचं डिस्कशन आहे. मागच्या मला वाटतं एक 8 दिवस झाले असतील ना आता. एक 7-8 दिवसापासून आपण सिलेबसचं डिकोडिंग बघत आलोय. जे लोकं ऑनलाईन वाले आहेत त्यांनाही सांगितलं होतं. मी पहिल्या दिवशी भेटलो होतो आपण फार दिवशी. बरेच दिवस झाले त्याला आता. तेव्हा सांगितलं होतं, की काय तुम्ही क्लास करायचा नाही करायचा इज अ डिफरंट डिसिजन. तुर्तास आपण पहिले सिलेबस बघितला पाहिजे आणि मग त्या सिलेबसच्या मध्ये आपण सगळ्या विषयांचं एक चर्चा करत आलो. पहिल्या दिवशी आपण एम-पी-एस-सीची तयारी का करावी, कशी करावी, काय-काय मिथ्स, अंबानी असाल तर काय करायचं, नाही असाल तर काय करायचं असं बघितलं. त्याच्यानंतर दुसऱ्या सेशनला विशाल लोंढे सरांचं पॉलिटी पाहिलं. तिसऱ्या सेशनला विशाल सुतार सरांचं मराठी पाहिलं. नंतर चौथ्या सेशनला अतुल टाकळकर सरांचं भूगोल पाहिलं. 5व्या सेशनला आपण रमेश रुणवाल सरांचं अर्थशास्त्र पाहिलं. 6व्या सेशनला काल सॉरी जितेंद्र आसाळ सरांचं सायन्स पण झालं आणि कालच्याला काय झालं संदीप आरगडे सरांचं मॅथ्स झालं आणि आता 10 मार्काचा विषय परत एकदा आलेला आहे पूर्व परीक्षेला तो म्हणजे इतिहास. काय होतं आपण क्लास लावायच्या आधी वेगळी फॅकल्टी उभी असती, वेगळाच कोणतरी माणूस असतो एकटाच आणि नंतर शिकवायला तिसरेच कोणतरी असतात. म्हणून पहिले मी शिकवणार कोण आहेत ते पहिले बघितले तुम्ही आणि आता शेवटी मी आलोय आणि माझ्यानंतर अजून 2-3 लोक आहेत. अजून काय केदार सर आले तिथं. केदार सरांचा विषय आहे तब्बल 14 मार्काला जवळपास. एन्व्हायरमेंट दिसतो एवढा तो पण आहे अजून. बरोबर अजून चालू घडामोडी राहिलंय. त्याच्यामुळे आपण नेमकं शिकणार कुणाकडनं आहे हे पहिलं बघायला पाहिजे. म्हणून ती सगळी टीम आहे. नाहीतर मग काय या उमेश कुदळेच्या नावावरच फक्त आणि शिकवायला मी एकटाच सगळे विषय शिकू का? तर असं नाही होणार. जो तो ज्या त्या विषयाचा एक्सपर्ट असतो. म्हणून त्या माणसाकडनं ते विषय समजून घेणं महत्वाचं असतं. त्याची स्ट्रॅटेजी फॉलो करणं महत्वाचं असतं. असं असतं सगळं. म्हणून हे आता जरी तुम्हाला स्लो वाटत असेल, तरी येत्या काळामध्ये ते व्यवस्थित स्पीडअप होतंय. कारण काय होतंय आपण लगेच जन्माला आलो की पळायला सुरुवात नाही केलेली ना. आधी पालथं पडायला लागलो, मग रांगायला लागलो, पहिले पोटाने घसरायला लागलो, मग रांगायला लागलो, मग असं बॅलन्सिंग करायला लागलो, मग एक-एक पाऊल टाकायला लागलो आणि मग आईच्या हाताला धरलं, मग पळायला लागलो, मग तोंडावर पडायला लागलो पळता-पळता बरोबर ना? हां, मग ढोपरं फुटायला लागली. मग असं प्रत्येक गोष्टीला तोच क्रम असतो. तशाच टप्प्या जायचंय. ओके. येस, येस. सगळ्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न असेल. फक्त काय पाहिजे आयुष्यात? संयम पाहिजे. आधी माझं होणार, मग तुमचं सांगणार मी. ओके. त्यामुळं आधी हे थ्रू सगळं ऐका. हे ऐकल्यानंतर जर तुमचे डाउट नाही क्लिअर झाले, तर मग मला शेवटी डाउट विचारा. भरपूर वेळ आहे, काही काम नाही माझ्याकडे. शिकवायला एवढंच काम येतं मला फक्त. त्याच्यामुळे मी सगळ्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. ऑफलाईनवाले तुम्हाला तर अवेलेबलच आहोत आम्ही इथं. आता काय तुम्हाला डाउट येईल अशी काही शक्यता अजून तर नाहीये, कारण अजून सिलेबसचं डिकोडिंग चाललंय. ह्याच्यात काय डाऊट येणार आहे तेव्हा आणि आला तरी त्या विषयाच्या शिक्षकांना तुम्ही विचारा. चला, तर फार वेळ न घालवता आज आपण सुरुवात करू. इतिहास आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आहे. अभ्यासक्रम आणि काय लिहिलंय? सूक्ष्म विश्लेषण. हा मी आहे. माझं नाव उमेश कुदळे आहे. हा मीच आहे. याच वर्गातला हा फोटो आहे. इथंच कुठेतरी घेतलेला फोटो असेल. या माणसाचा आणि इतिहास विषयाचा तसा संबंध म्हणजे आवडीचा विषय आहे माझ्या इतिहास हा विषय. जसं प्रत्येकाच्या आयुष्यात पहिलं प्रेम असतंय, तसं माझ्या आयुष्यात हे पहिलं आणि शेवटचंच प्रेम आहे इतिहास विषय. हा विषय जर वाचला नाही, तर झोप येत नाही मला. असते ना प्रत्येकाला रोज 10 पानं वाचायची, 20 पानं जसं तुम्हाला रील बघितल्याशिवाय झोप येत नाही, तसं मला ह्याच्यात काहीतरी नाही वाचलं तर झोप येत नाही किंवा त्याच्या संदर्भानं काही ॲक्टिव्हिटी नाही झाली तर. आणि मग मागचे 4-5 वर्ष झालं, मी 5 वर्ष झालं बहुतेक. इतिहास विषय मी शिकायचा प्रयत्न करतोय. तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतोय. मी स्वतः इतिहास विषयाचा विद्यार्थी आहे. त्याच्यामुळे माझ्या नावापुढे सर नाहीये. आहे का नाही? नाही ना सर? हां, नाही. अजून लायकी व्हायची आपली सर-बीर व्हायची. सर होते रवींद्रनाथ टागोर. त्यांनी नाही का असहकार आंदोलनाच्या वेळेला जलियांवाला बाग हत्याकांडाच्या वेळेला सर ही पदवी परत दिली. त्यामुळे ते सर आम्ही काय असेच सगळे. तर इतिहास विषयात माझं महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि व्यक्तिविशेष नावाचं एक पुस्तक तुम्ही पाहिलं असेल. ते भरपूर लोक म्हणजे आता लायब्ररीतल्या प्रत्येकाच्या डेस्कवर ऑलमोस्ट तुम्ही ते पाहत असाल पुस्तक. माझं मॉड्यूल नावाच्या क्लास नोट्स नावाच्या ज्या मॉड्यूलच्या नोट्स आहेत त्या. माझं आणखी 2 पुस्तकं येत्या काळात आता येत आहेत. प्लस वर्षभर मी या विषयावर काम करतो. हा एकच विषय मला आवडतं शिकायला पण आणि शिकवायला पण. आणि भरपूर विद्यार्थ्यांना शिकवलं, यापुढेही शिकवीन. आणि त्याच्यात आता तुम्ही
या प्रवासात तुम्ही जोडले जाणार आहात इतिहास विषयाच्या, आणि सुदैवानं तुमच्या या सगळ्या बॅचला पहिला विषय हाच असणार आहे. त्याच्यामुळं आता आजपासून जी तुम्हाला सवय लागेल माझी, ती परत 2-3 दिवस ब्रेक होईल. मग परत पुढचे जवळपास 50 दिवस तरी मीच आहे तुमच्या नशिबात. राहू और शनी केतू बन के बैठा है मेरी कुंडली में, असा मी 2 महिने तरी तुमच्या कुंडलीतून काय हलायचो नाही. ओके, चला. तर सगळं सांगणार आहे मी. रेफरन्स बुक काय वापरायचं, नोट्स वापरायच्या का नाही वापरायच्या, काय वापरायचं, सगळं 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 ए पासून झेड पर्यंत. कारण आज काही दुसरं नाही मला ना. आज स्ट्रॅटेजी आहे का, कसा अभ्यास करावा, एमपीएससी कशी पास व्हावी, पीवायक्यू कसे सोडवावेत, आज त्या रोलमध्ये नाहीये मी. मला इतर मध्ये भरपूर रोल आहेत. त्यातला सगळ्यात आवडता जर रोल कुठला असेल माझा, तर इतिहास विषय शिकवणे हा सगळ्यात आवडती गोष्ट आहे माझी. आणि आज ती मला करायला मिळणार आहे. इथून पुढे 2 महिने करायला मिळणार आहे. किती चेहऱ्यावर दिसतंय का नाही माझा आनंद? हा बघा, असं. तर हा आहे आपला सिलेबस. किती मोठा आहे बघा, एवढा मोठा आहे. तब्बल बरीच पानं आहेत. पण हा आला कुठून? तर तो आला कुठून ते पण मी सांगतो तुम्हाला. कसं आलं, काय आलं, तर त्याची सुरुवात झाली इथून. सिलेबसची सुरुवात झाली. महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क ची तयारी करायला तुम्ही आला, एमपीएससी करायला आला. मग तुम्ही सगळ्या विषयांचं ऐकलं, आणि सगळ्या विषयांचं ज्या वेळेला ऐकलं त्यावेळेला कुठले कुठले विषय असतात असं ज्या वेळेला तुम्ही कोणाला विचारलं, तर त्यातल्या प्रत्येक माणसाने पहिला विषय जर कुठला सांगितला असेल तर तो हाच सांगितलाय. एमपीएससी का सोपी असते, इतिहास भूगोल असते रे त्याच्यात, आहे का नाही? त्यामुळे कुठेही गेला तरी पहिल्यांदा कोण येणार तुम्हाला? इतिहास. कारण जोपर्यंत ज्याला इतिहासावर पकड आहे ना, त्याला वर्तमानावर पकड मिळवता येते आणि भविष्य सोपं होतं त्याचं. आणि ज्याच्या इतिहासात प्रॉब्लेम आहे त्याच्या वर्तमानात प्रॉब्लेम आहे, ज्याच्या वर्तमानात प्रॉब्लेम आहे त्याच्या भविष्यात प्रॉब्लेमच असणार. म्हणजे आता तुम्ही हे तुमचे इतके छान वर्ष आयुष्याचे जसे इतिहासात वाया घालवलेत, तसे जर आता वर्तमानात वाया घालवले तर भविष्यात काय होणार आहे तुमचं? उत्कर्ष होणार नाही. तर असे, त्यामुळे इतिहास हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. युट्यूब वाल्यांनी काय करा, थोडस माझं ऐका, बाकी नंतर बघू आपण. हा, सिलेबस मध्ये एवढं दिलं होतं, त्याच्यामध्ये आपल्याला एक ओळ दिली होती. सिलेबसमध्ये कंबाईनच्या पूर्व परीक्षेच्या सिलेबसमध्ये आपल्याला एक ओळ दिली. ती ओळ अशी होती बघा, किती नंबरला इथं? एकच नंबर विषय माझा, आहे का ना? इथं पण किती नंबर आहे? 1 नंबर. आणि एमपीएससी सुरू करताना किती नंबरला ऐकला होता? 1 नंबरला. त्यामुळे हा विषय ज्याचा 1 नंबर तो होणार 1 नंबर. इथं माझ्या बरोबर आले की तुम्ही 1 नंबर होणार तुमचा, आवडीचा विषय होणार तुमचा. इतिहास काय म्हणलंय? इतिहास डॅश, म्हणजे इतिहास विषय आहे त्याच्यात डॅश दिलाय, म्हणजे त्याच्यात काय अभ्यास करायचा. तर त्यांनी सांगितलंय काय करायचंय, आधुनिक भारताचा विशेषतः, म्हणजे आपल्याला किती टॉपिकचा अभ्यास करायचा आहे? 2 मोठे मोठे टॉपिक इथे दिसत आहेत. काय? आधुनिक भारताचा विशेषतः, माझं बीए झालं विशेषतः मराठी विषयात, म्हणजे कशाचा अभ्यास केला? म्हणजे बीएचा केला का? केलाच. पण विशेषतः कशाचा केला? म्हणजे सर्वाधिक लक्ष कशा होतं? म्हणजे इथं कशावर द्यायचं? म्हणून पहिलं पुस्तक बाद झालं अभ्यासातनं, जे फक्त इंडियाचं बोलणार. असं कोणतं पुस्तक आहे ते बाद करायचं. कोणतं केलं बाद? मग पण माहितच नाहीत पुस्तकं, तर बाद कशी करायची? हा, बरोबर. म्हणजे आपल्याला सिलेबस वरून आपलं पुस्तक ठरू शकतं ना, की हा अरे बाबा सिलेबसला असं दिलंय, मग आपल्याला हे पुस्तक घ्यायला पाहिजे, मग आपल्याला ते पुस्तक घ्यायला पाहिजे. कारण आता बुक लिस्ट बघितली तर हे भली बुक लिस्ट आहे का नाही? म्हणजे एका एका टॉपरची एका विषयाला 5-5 पुस्तकं वाचलेत, आणि एका बुक लिस्ट मध्ये ते म्हणते 5 पुस्तकं वाचले, आणि भाषणात म्हणते मी 1 पुस्तक 5 वेळा वाचले. असं जर होत असेल तर योगायोग समजावा. फक्त होत असतं कधी कधी, आपण पण लई सिरियसली घ्यायचं नसतं. ओके, हा, चला. तर हा, माझ्या अडचणी खरं आणि बरं अशा 2 गोष्टी असतात जगात. बरोबर, काय बोललं पाहिजे? खरं. मी पहिलं निवडतो, कारण विषय 1 नंबर आहे. नाही, विषय 1 नंबर आहे ना, त्यामुळे पहिलं निवडायचं काय.
म्हणून ज्या वेळेला तुम्ही एमपीएससी आता इतिहासाचा अभ्यास कराल आणि तुम्हाला प्रश्न आला की तुम्हाला कन्फ्युजन होईल, हे लिहू का ते लिहू, काय लिहायचं नेहमी? हे लिहायचं, ते नाही लिहायचं. कुठलं लिहायचं? हे. ते का, कसं, काय ते सगळं आपण बघू नंतर. म्हणजे आता एवढं तर लक्षात आलं की हा जर भारत देश असेल आपला, तर या भारत देशामध्ये असं काहीतरी एक महाराष्ट्र नावाचं राज्य आहे आणि आपल्याला या राज्याचा विशेष अभ्यास करायचा. का करायचा आहे विशेष या राज्याचा? कारण आपण बिहारचे नागरिक आहे. आपल्याला बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये जायचंय, झारखंड पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये जायचंय. आपल्याला कुठल्या पब्लिक सर्व्हिस कमिशनला जायचंय? महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये जायचंय. मग आपल्या स्पेशलायझेशनचा विषय काय असणार? महाराष्ट्र. मग इतिहास कुठला असणार? पण तो महाराष्ट्र कशाच्या पार्श्वभूमीवर आहे? जग आहे माग, पण आपल्याला प्रशासन कुठलं चालवायचंय? महाराष्ट्राचं. भारताचं चालवायचं असतं तर काय केलं असतं आपण? जग पण पाहिलं असतं आणि महाराष्ट्र पण पाहिलं असतं. आता आपल्याला महाराष्ट्र चालवायचं, महाराष्ट्राचं प्रशासनात जायचं, म्हणजे महाराष्ट्र आणि इंडिया इज ओके, तेवढंच दिलंय ना आपल्याला सिलेबस, म्हणून असे. मग आता महाराष्ट्राचा इतिहास आणि भारताचा इतिहास वेगळा दिसतो का चित्रावरनं? चित्र असं आहे, हा भारत आहे, इथं महाराष्ट्र आहे. म्हणजे काहीतरी साम्य आहे, म्हणजे इथं घडलेली गोष्ट इथं घडलेली असणार आहे, पण इथं घडलेली प्रत्येक गोष्ट इथं घडलेली असेलच असं नाही. म्हणजे हा इतिहास आणि हा इतिहासाचा भाग बराचसा एक असू शकतो, पण हा इतिहास आणि या इतिहासाचा बराचसा भाग वेगळा असू शकतो. बरोबर? म्हणजे भारताचा इतिहासाचा अभ्यास वेगळा करायला लागायची शक्यता आहे. आता तरी आहे तुर्तास. ज्या वेळेला आपल्याला कळल की महाराष्ट्राने काय काय केलंय, त्यावेळेला हा प्रश्न रद्द होईल. त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल सगळं तर महाराष्ट्रानेच केलंय. असं झालंय. म्हणून मी माझं एक ते तुम्ही बघितलं असेल सेनापती बापटांची कविता, खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठ्यांविना राष्ट्र गाडा न चाले. मराठ्यांशिवाय या देशाचा गाडा चालणार नाही, असं सेनापती बापटांनी असहकार चळवळीच्या पार्श्वभूमीवर 1922 साली मुळशी सत्याग्रहाच्या आसपास म्हणले होते ते. ओके, असं आहे. म्हणजे आपल्याला भारताचा इतिहासाचा अभ्यास करायचा, स्पेशल फोकस ऑन महाराष्ट्र. हा कुठला सिलेबस? प्रीचा. मग आता बघा, याच्यामध्ये आयोगानं काय सांगितलं? हा सिलेबस आहे, बरोबर? ह्याच्यात करायचं काय? हे करायचं. आयोगाने काय सांगितलंय? हे करायचं. कुठून सांगितलं नाही. किती पॉइंट सांगितलं नाही. मग ते पॉइंट किती असणार, कुठून करायचे, हे कसं ठरणार? तुमच्या तुमच्या बुद्धिमत्तेप्रमाणे. जनरल कसं ठरणार? तुम्हाला तुम्ही विचारणार कुणाला तरी, अरे इतिहासाला तर एवढंच दिलंय, ह्याच्यात नेमकं काय करायचं? बरोबर का नाही? ह्या कवळीचं करायचं काय? मग तुम्ही एक्स ला विचारणार, एक्स म्हणणार एवढं करायचं. मग तुम्ही वाय ला विचारणार, वाय म्हणणार एवढं करायचं. झेड ला विचारणार, तो म्हणणार एवढं करायचं. आणि शेवट तुम्हाला कळणार आहे की करायचं काय होतं नेमकं, किती पॉइंट आहेत. कारण ह्याच्यात डिफाईन केलं का त्यांनी की एवढं करायचं, असं सांगितलंय का? त्यांनी काय सांगितलंय? हे एवढं आहे, ह्याच्यात तुम्हाला काय करायचं ते करा, तिकडे गोंधळ घाला. मग आता ह्या एका ओळीवर किती पीएचडी झाल्या असतील, किती हजार पुस्तकं असतील, किती शे नाही म्हणत मी, काय काय म्हणतोय, किती हजार पुस्तकं असतील. मग आपल्याला कळणार कसं ह्यातलं करायचं काय? बरोबर आहे का नाही? म्हणून तुम्ही माझ्याकडे आले ना, किती सोपं आहे. त्यासाठी ते पहिलं मला कळायला पाहिजे. म्हणजे मला आधी कळायला पाहिजे की सिलेबस काय, तर तुम्हाला कळेल की सिलेबस काय. जनरली असं होतं की मी शिकवतो जे त्यातलं बऱ्यापैकी पेपरला रिफ्लेक्ट होतं, हे तुम्ही ऐकलं असणार आहे बऱ्याच लोकांनी तरी. पेपरला येतात बाबा, सर शिकवतात ते प्रश्न येतात पेपरला. ते काय येतात? कारण मी सिलेबस शिकवतो. पुस्तक शिकवलं पाहिजे का सिलेबस? बघा आता ह्याच्यानंतर मग आता पुढचा प्रश्न येणार पुस्तकांचा. मग पुस्तकं एवढी येणार, 1 2 3 4 आणि एकच ओळ आहे.
काय करायचं आता? मग सर कोणतं पुस्तक वाचू? मी म्हणणार हे वाच. दुसऱ्या सरांना विचारलं ते म्हणणार ते वाच. तिसऱ्याला विचारलं ते म्हणणार हे वाच. चौथ्याला विचारलं हे वाच. का या सिलेबस मध्ये जे दिलेलं आहे ते या पुस्तकातून वाचायचं. पुस्तकाला सिलेबस जोडायचा का सिलेबसला पुस्तक जोडायचं? काय बेटर आहे? इकडं आहे पुस्तक, इकडं आहे सिलेबस. म्हणजे ह्या पुस्तकात हा सिलेबस आहे हे बघायचं का ह्या सिलेबसला गरजेचं आहे ते मटेरियल आपल्याकडे पाहिजे. सिलेबस नुसार मटेरियल पाहिजे का पुस्तकानुसार अभ्यास करायला पाहिजे? सिलेबस नुसार मटेरियल पाहिजे. मग आपल्याला पहिलं तर हे क्लिअर पाहिजे, बरोबर ना? हा, आता तुम्हाला हळूहळू मग आता हे सगळं जर करायचं असेल तर पहिलं काय पाहिजे? सिलेबस आपल्याला माहिती पाहिजे. पण हे झालं प्रीच. हे किती प्रश्न आले? 10. पहिले 15 यायचे, आता झाले 10. बरोबर. मग आपण गेलो प्री पास झाले. तुम्ही व्हायचे ना? किती लोक असे आहेत की ज्यांना प्री पास नाही व्हायचं? सगळेच आहेत ज्यांना पास व्हायचंय. मग प्रीचा सिलेबस किती मोठा होता? तो झाला आता. मग आता आपण आलो मेन्सला. मग आपण मेन्सला आल्यावर आपल्या लक्षात आलं की तीच ओळ परत आली. हे बघा, आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः डॅश पण आलाय बघा. दिसतोय का? हे बघा परत दाखवते बघा डॅश. म्हणजे इथपर्यंतचा सिलेबस प्रीचाच. म्हणजे प्रीचा सिलेबस कुठं आला? मेन्सला आला. तिथं डॅशच्या पुढे काय दिलंय का? तिथं फुल स्टॉप दिलाय बघा. बाकी तुम्ही बघितलं असेल इकॉनॉमीच्या सिलेबस मध्ये वगैरे एक्सेट्रा इत्यादी डॉट दिलाय का नाही? तसं आमच्या सिलेबस मध्ये काय दिलंय? फुल स्टॉप. इसके आगे और कुछ नहीं हो सकता, यही तो पहिले खत्म करो असं म्हणले. मग आता ह्यांनी डॅशच्या पुढं ते म्हणले की याच्या पुढं विस्तारित स्वरूपात तुम्हाला माहित पाहिजे, विस्ताराने. मग विशेष अभ्यास करायचा होता. प्रीला त्यांनी दिलं का डॅशच्या पुढं? पण मेन्सला त्यांनी काय दिलं? डॅशच्या पुढे गेलं. म्हणजे खोली वाढली कमी झाली. मग ते प्रीला म्हणले की तुम्हाला जनरलाइज माहित पाहिजे असं असं असं. आणि मेन्सला एवढ्यातलं एवढं माहित पाहिजे तुम्हाला. बघा आता एवढ्यातलं एवढं म्हणजे काय काय माहित पाहिजे? ते म्हणले तुम्हाला सामाजिक जागृती माहिती पाहिजे. म्हणजे समाज कसा कसा जागृत होत गेला. समाज म्हणजे आपण, म्हणजे आपले पूर्वज कसे कसे जागृत होत गेले. मग ते जागृत झाले. मग त्यांनी काय केलं? तर त्यांनी विधवा पुनर्विवाहाच्या संदर्भाने काम केलं, बालविवाह नको म्हणून काम केलं, सती प्रथा बंद करण्याच्या संदर्भाने काम केलं, अस्पृश्यांचा लढा उभा राहिला. ही झाली कसली जागृती? समाज जागृत झाला. दुसरी जागृती कुठली? आर्थिक. म्हणजे काय? भाई इथून सोन्याचा धूर निघायचा. कुठं गेला धूर? धूर कुठून निघतो? कंपनीमधून. म्हणजे याचा अर्थ कंपनी गेली, धूर बी गेला. म्हणजे आपण पारतंत्र्यात गेलो काय? म्हणजे फक्त काय त्यांनी आपल्यावर राज्य केलं का? तर त्यांनी आपल्याला आर्थिक दृष्ट्या कसं पारतंत्र्यात टाकलं. मग हे आपल्या लोकांच्या कधी लक्षात आलं? आपल्या लोकांच्या पहिलं काय लक्षात आलं? आपलं राज्य गेलं. नंतर काय लक्षात आलं? अरे आपला तर पैसा पण गेला, द्रव्य पळवले. दादाभाई नौरोजी म्हणले ड्रेन झाला, संपत्तीचे वहन झाले. मग हे काय दादाभाई नौरोजींना पहिल्यांदा कळालं का? तर त्यांच्या आधी बऱ्याच लोकांना कळालं. हे पहिल्यांदा कळालं होतं भास्कर पांडुरंग तरखडकर नावाच्या महाराष्ट्रीयन माणसाला. त्यांनी लेख लिहिले 8. तेवढा प्रश्न राहिलाय विचारायचा आयोगाचा, ते आयोग विचारणार. मग त्याच्यानंतर दुसरा माणूस म्हणला हे नुसतं लेख लिहून नाही चालायचं, मी पुस्तकं लिहितो म्हणले. ते होते रामकृष्ण विश्वनाथ. मग त्यांनी लिहिलं हिंदुस्थानची प्राचीन जीव सांप्रतची स्थिती व पुढे त्याचे काय परिणाम होणार नावाचा लेख. आयोगाने तो विचारला. त्याचा पुढचा माणूस म्हणला आता सुरुवात केली, आता मी पण लिहिणार. त्यांचं नाव होतं हरिकेशवजी पाठारे. त्यांनी लिहिली देश व्यवहार व्यवस्था. त्याच्या पुढचा माणूस आला, तो म्हणला अरे वा सगळेच लिहितात, मी बी लिहिणार, मी तर गव्हर्नमेंट ऑफिसर आहे म्हणलं, मी तर चांगलं लिहायला पाहिजे. त्यांचं नाव लोकहितवादी. मग आयोगाने लोकहितवादींवर प्रश्न विचारला. मग लोकहितवादी लिहायला लागले. त्यांचे मित्र म्हणले मी पण लिहिणार. ते होते कृष्णशास्त्री चिपळूणकर. त्यांच्या ग्रंथाचं नाव होतं अर्थशास्त्र परिभाषा. आयोगाने प्रश्न विचारला. त्यांचा मुलगा म्हणला पप्पांनी लिहिलं, मी पण लिहिणार. विष्णूशास्त्री चिपळूणकर त्यांनी लिहिली निबंधमाला. महात्मा फुले बघत होते, म्हणले चिपळूणकरांनी लिहिलं, मी पण लिहिणार. मग त्यांनी लिहिलं शेतकऱ्यांचा असूड, गुलामगिरी. असं मस्त वाटतं का नाही ऐकायला? हा असं असंच झालंय अरे.
हे विषय लय भारी आहे, लोकांनी लय बोर करून ठेवलाय. म्हणजे आवडत का नाही विषय काय माहिती, म्हणजे मला तर लय आवडते. बघा तुम्हाला इथं मी उभं राहिल्यापासून माझ्या अंगात आल्यावानी वाटत असेल आता. मला असंच होतं हे विषय शिकवायला लागला की. म्हणजे ही एक रिलेशन असते. म्हणजे आपण काय बघतोय, सुरू केलं भास्कर तर्खडकरांपासून तर पोहोचलो कुठं फुलेंपर्यंत. म्हणजे व्यक्ती आल्या का नाही, एका मागे एक माणसं आली. म्हणजे याच्यात आपल्याला व्यक्तींचा अभ्यास करावा लागेल इतिहासाचा अभ्यास करताना. बरोबर? चला, आर्थिक जागृती म्हणजे आपण पारतंत्र्यात कसं गेलो, हे ज्याला कळालं, त्यांनी जे लिहिलं, त्याला म्हणायचं जागृती. पारतंत्र्यात गेलो आहे, पण हे कळाय तर पाहिजे ना. म्हणजे गुलामाला जोपर्यंत गुलामीची जाणीव होत नाही, तोपर्यंत तो बंड करून उठणार नाही असं म्हणलं जातंय. बरोबर आहे का नाही? म्हणजे आपल्याला पहिलं कळालं, की भाई हम तो गरीब हो गए. मग लक्षात आलं, की आता काय करायचं? तर मग आता काय करायचं? तर मग पहिलं लिहावं लागेल ना. मग पहिले लिहायचं, मग वाचायचं, मग त्याच्यावर सोल्युशन काढायचं. मग आपल्या इंडस्ट्री उभ्या करायच्या असं. पण पहिले तुला कोणाला तरी मार्ग आखून द्यावा लागला असेल ना. म्हणजे मला लय अभ्यास करायचा आहे, पण करायचा कसा? हे तुम्हाला कोणाला तरी सांगावं लागेल ना. नुसती जोश असून जमत नाही हो. आता जातो आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये पास होतो असं होत नसतंय. अभ्यास करावा लागतोय त्यासाठी. चला, सामाजिक आणि कुठला कालखंड सांगितला? 1885 ते 1947. पण आयोग प्रश्न विचारतं 1900 सॉरी 1818 च्या अगोदर पासून 1757 पासून प्रश्न विचारता येईल. 90 वर्ष म्हणजे भास्कर पांडुरंग तर्खडकरांचा कालखंड 1839 आहे. त्यांच्यावर प्रश्न विचारलाय. आणि इथं काय म्हणलंय? मग तुम्ही म्हणणार असं का? 1885 असं म्हणणार आणि म्हणणार आधी काय घडले? मग आधी काय घडले हे वाचावं लागतं ना धड्याच्या आधी. आणि शेवटी काय होतं, आपण काय शिकलो? आहे का नाही? मग दोन्हीवर प्रश्न येणार. मध्ये पण येणार, आधी पण येणार आणि नंतर पण येणार. म्हणजे आता कोणते 2 टॉपिक आले मेन्सला? सामाजिक जागृती आणि आर्थिक जागृती. बरोबर. पुढं कोण आलं? ते तर मी आता सांगितलं होतं तुम्हाला. म्हणजे तुम्ही सामाजिक जागृतीमध्ये गेलं तरी कोण करणार आहे? व्यक्ती. आर्थिक जागृतीत गेलं तरी व्यक्तीच करणार आणि धार्मिक जागृतीत गेलं तरी आणि राजकीय जागृतीत गेलं तरी 4च जागृती आहेत. बघा आता ते भेटेल पुढं. समाज सुधारकांचे म्हणजे हे कोण आहेत? हे वेगळे आहेत आणि हे वेगळे आहेत का? तर सगळेच व्यक्ती समाज सुधारक असतील असं नाही, पण प्रत्येक समाज सुधारक हा व्यक्ती असणार. कळतंय का? काही इंडस्ट्रियलिस्ट असतील ना हो. काही राजकीय सुधारक असतील. सगळेच समाज सुधारक थोडी असतील. इथं काय म्हणले ते बघा. कसले सुधारक? समाज सुधारक. बरोबर. मग धर्म सुधारक येणार का ह्याच्यात? येणार. कारण प्रत्येक धर्म सुधारक हा समाज सुधारक असतो. पण प्रत्येक अर्थ सुधारक हा समाज सुधारक असेलच असं, कारण समाज कुठल्या बेसिसवर भ्रष्ट झाला? धर्माच्या बेसवर भ्रष्ट झाला हो. म्हणून सगळ्या समाज सुधारकांनी पहिल्यांदा अटॅक कशावर केला? धर्मावर. धर्म सुधारला की समाज सुधारणार. म्हणून काही लोकांनी वेगळा धर्म निवडायचं ठरवलं. काहींनी धर्मामध्ये रिस्ट्रक्चरिंग सुधारलं. काहींनी सांगितलं की जुना धर्म परत आणा. एका धर्मामध्ये किती टर्न करू शकतो आपण, त्याच्यावर वेगवेगळ्या चळवळी उभ्या राहिल्या तिथं. त्यामुळं इथं तुम्हाला लोकांचा अभ्यास करावा लागणार. किती लोक आहेत? कमीत कमी 200 करायचे. किती? कमीत कमी 200. हां. पुढं स्वातंत्र्यपूर्व कुठं आलंय बघा आता. कुठं? भारतातील. इथं काय म्हणलंय? इथं काय म्हणलंय? कसल्या चळवळी? कसली जागृती झाली आता? इथं पण झाली की सामाजिक. इथं भारतातील सामाजिक जागृतीतील म्हणजे कोणते 2 बीट करायचेत? न्यूजपेपर, एज्युकेशन. कुठले कुठले? महाराष्ट्राचे का भारताचे? का दोघांचे? भारत आला म्हणजे हा बी आला, तो बी आला, दोन्ही आले. महाराष्ट्र पण आला. लय डीप प्रश्न येते याच्यावर. ह्या दोन्हीवर. मातृभूमी नावाचा पेपर विचारलाय मेन्सला. मातृभूमी नावाचा पेपर. कुठेही शोधा. उत्तर आहे दादासाहेब गोळे. मी दिलं होतं त्याचं उत्तर दादासाहेब गोळे. हां, मीच दिलं होतं आणि त्याच्या उकली मी झाली, पण दादासाहेब गोळेच राहिलं उत्तर त्याचं. म्हणजे असं आता विचारलंय मागच्या मेन्सला. मातृभूमी यायचं, विदर्भातून यायचं.
सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या दरम्यान निघायचं, ते जप्त झालं होतं पेपर. जाऊ दे आता, तुम्हाला नंतर बघू आपण ते. असं बारीक 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 जावं लागेल का आपल्याला? आता मी आलेलेच प्रश्न सांगतो, मनाचे नाही सांगत. नाहीतर मला काय सांगतात, ते लय डीप शिकवतात. तुला कळलं असं शिकवायला पाहिजे, हे सत्य आहे. पण परीक्षेला येईल असं शिकवलं पाहिजे का? का मला लय भारी वाटेल असं शिकवलं पाहिजे? काय शिकवलं पाहिजे? परीक्षेला येईल ते शिकवायला पाहिजे ना. नाही मला लय जड जातंय, मग करू नको. तुला जड गेलं आणि तू नाही केलं आणि ते परीक्षेला आलं तर असं बी तुला येणार नाही. त्यापेक्षा तू न केलेलंच उत्तम आहे ना. का ह्याला यायना म्हणून पेपर सोपा येणार आहे? नाही, ह्यांच्याकडे संदर्भ ग्रंथच नसतील म्हणून आपण जरा सोपा प्रश्न विचारू, असं होईल का? असं होणार नाही, लक्षात घ्या. बरं, इतिहास हा जशी एमपीएससी अस्तित्वात आली तसा इतिहास हा विषय आहेच. बर, महात्मा फुलेंवर प्रश्न आहेच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रश्न आहेच. 5 वर्षापूर्वी होता, त्याच्या मागे 10 वर्षापूर्वी होता, त्याच्या मागे 15 वर्षापूर्वी होता. मग आता महात्मा फुलेंवरच जर प्रश्न विचारायचा आहे समजा, तर आता कुठं विचारावं लागेल? त्यांचं जन्मगाव सांगा. येईल का प्रश्न आता? तो 2001 ला विचारत होते, बरोबर आहे का नाही? मग 2011 ला काय विचारायला लागले? त्यांचे ग्रंथ सांगा. मग 2021 ला काय विचारायला लागले? सत्यशोधक समाजाविषयी सांगा. मग आता तुमच्या परीक्षेला काय विचारणार? त्यांच्या सहकार्यांच्या संघटनेविषयी सांगा. म्हणजे महात्मा फुलेंचे मित्र, महात्मा फुलेंचा सर्कल असं जाणार. आता आमच्या विषयात नवीन काय आलं की दंगली होत्यात. ह्या विषयात नवीन घडणार आहे का काय? आता महात्मा फुलेंच्या इतिहासात नवीन शोध लागला समजा, एखाद्याने रिसर्च केला तर घडू शकते. पण अचानक आज मला वाटलं असं की महात्मा फुलेंविषयी काहीतरी सांगत बसलो मी तुम्हाला, जमणार आहे का ते? नाही. मग काय जमल मला फक्त? तर मला फक्त खोल जाता येईल. म्हणजे आयोगाला ऑलरेडी महात्मा फुलेंचे विचारलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न जर पोरांनी पीवायक्यू म्हणून पाठ करून ठेवले तर ते पोरांना येतील. मग आयोगाला महात्मा फुलेंवर कसा प्रश्न विचारावा लागेल? जो खोल असेल, जो डीप असेल असा विचारावा लागला. आता तुम्ही उशिरा सुरुवात केली, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मागच्या वर्षीच्या प्रीला प्रश्न आलाय, राज्यसेवेच्या मेन्सला प्रीला प्रश्न आलाय. 1857च्या उठावात महाराष्ट्रातनं अंदमानला पाठवलेले कैदी कोण होते सांगा? हा, कारण आता 1857चा उठाव कधी झाला, किती तारखेला झाला, कोण पळून गेलं, काय झालं, असले प्रश्न विचारून झालेत ना. म्हणजे हा विषय आता डेप्थ मध्ये गेलेला आहे. इन शॉर्ट सांगायचा मुद्दा असा. हा, कळेल ते येत्या काळात तुम्हाला. हा, म्हणून नुसतं युट्यूबला जायचं, इतिहासचा अभ्यास कसा करावा घ्या 2000 वन लाईनर झालं. असलं होत असते, असलं होत नाही. हा, मग कशाला आम्ही रोज हे करत बसलो असतो इथं? बरं की मी शिकला, चला आजपासून 2000 वन लाईनर गेला, तो 2011ला संपलेला येते. आत्ताच्या पेपरवर बोला की, आत्ताच्या 2000 मागच्या आत्ताच्या मेन्सवर बोलावं लागेल का नाही आपल्याला? 2000 आता जो 2018ला राज्यसेवेच्या मेन्सला प्रश्न आला असेल तो 2024च्या तुमच्या प्रीला नाही येणार? येणार का नाही? 6 वर्षानंतर येऊ का नाही खाली? मग आपल्याला त्या लेवलला जावं लागेल आता. याचा अर्थ असा, कारण आयोगच त्या लेवलला आलाय असं मी पहिल्याच लेक्चरला सांगितलं तुम्हाला. तिकडचा सिलेबस इकडे दिला ना तुम्हाला कंबाईनला सगळा. आता मग तुम्हाला कुठं जावं लागेल अभ्यास करायला? पण सर आम्ही तर नवीन आहे. नवीन बिवीन असते का? असं पहिल्या लेक्चरला सांगितलंय मी. असते का नवीन बिवीन? हा, काय नसते नवीन बिवीन, काय नसते. बघा चला लक्ष द्या. आता कुठं होतो आपण? स्वातंत्र्यपूर्व भारतातील वर्तमानपत्र शिक्षणाचा काय परिणाम झाला हो शिक्षणाचा? तर जे लोक शिकले ते विचार करायला लागले, जे विचार करायला लागले त्यांनी कृती करायला सुरुवात केली. असंच क्रम असतो ना. आपण फक्त विचारच करतो, कृती राहून जाते माग. तेच लोक आयुष्यात पुढे जातात जे विचारांबरोबर कृती करतात. नाहीतर बाकीचे फक्त विचारच करत राहतात. बांधावर बसून PSI व्हायचंय, DYSP व्हायचंय, रील बघून हार जीत ही लपंडावर रे, जिद्द राहू दे, अभ्यास करू दे आधी जरा थोडा. पहिला पहिला ते आहे ना, कृती पहिली पाहिजे. मग ह्या कृती कार्यक्रमात ज्या वेळेला ही लोक आली म्हणजे शिकली, विचार करायला लागली आणि कृती करायला लागली. जशी ही कृती करायला लागली तशी सामाजिक जागृती झाली, तशी वैचारिक जागृती झाली, तशी आर्थिक जागृती झाली, तशी धार्मिक जागृती झाली. म्हणजे तुम्ही शहाणे झाला शिक्षणामुळं आणि शिक्षणामुळे जागृती झाली, लक्षात घ्या. त्यामुळे सगळ्याच्या मुळाशी काय आहे? शिक्षण. म्हणून महात्मा फुले म्हणतात विद्येविना मती गेली, मती विना गती गेली, गती विना नीती गेली, नीती विना वित्त गेलं. इतकं सगळं अनर्थ. सगळ्याच्या मुळाशी काय आहे? शिक्षण.
कारण जे लोक शिकले ते विचार करायला लागले. ज्यांनी सामाजिक क्षेत्र डोमेन निवडला त्यांनी सामाजिक क्रांती केली. ज्यांनी राजकीय क्षेत्राचा विचार केला ते राजकीय क्रांती केली. ज्यांनी आर्थिक गोष्टीचा विचार केला त्यांनी आर्थिक क्रांती केली. ज्यांनी धर्माच्या स्पेसमध्ये गेले त्यांनी धार्मिक क्रांती केली. म्हणजे सगळ्याच्या बेसला काय? शिक्षण. तुम्ही इथं कसे काय आले? आता नीट अभ्यास केला तर म्हणजे बेस काय? शिक्षण. म्हणून बऱ्याच लोकांचं ऐकत असाल तुम्ही, तुमच्या आई वडिलांचं पण लई इच्छा होती शिकायची, पण परिस्थिती नव्हती. शिकलो असतो ना तर वेगळं काहीतरी झालं असतं. कारण तुमचं आमचं शिक्षणाशिवाय दुसरं काही होऊ शकत नाही. आपल्याकडे भांडवल नाही, जमिनी नाही, जायदाद प्रॉपर्टी कुछ नाही. आणि आपण सगळ्यात नालायक शिक्षण घेतानाच होतो. कॉलेजला काय करत होतं आठवा? डोळे डोळे मिटून नव्हतं करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे होता. 11वी 12वी उगाच कॉप्या केल्या, उगाच 20 मार्क घेतले प्रॅक्टिकलचे, त्याच्याऐवजी कन्सेप्ट क्लिअर केल्या असत्या. नीट शिकलो नाही ना. प्रॉब्लेम असा आहे, जे नीट शिकले ते नीट कामाला लागलेत. बघा तुमचे मित्रमंडळी ज्यांनी पहिल्यापासून व्यवस्थित शिक्षण घेतलेलं असेल ते नीट व्यवस्थित ठिकाणी आहे. असे ते शेवट त्याचा नीट होणार. जे नीट शाळा शिकलंय ते नीट नीट मध्ये घोटाळा झाला जरी तरी ते नीट होणार त्याचं आयुष्य. असो, आता ते काय बदलू शकत नाही आपण, पण इथून पुढं ओके. हा, परिणाम. मग परिणाम काय आहे? तर परिणाम म्हणजे हवारचा सगळं परिणाम आहे शिक्षणाचा. हा सगळा घडलेला इतिहास कशाचा परिणाम आहे? शिक्षणाचा परिणाम. पुढं बघा आता गंमत. स्वातंत्र्यपूर्व काळातील काय दिलंय? इतर. इतर म्हणजे कोणत्या? म्हणजे त्यासाठी पहिलं माहित पाहिजेत. आधी काय असतं? पहिलं. मग काय असणार? म्हणजे कसं असणार थोडक्यात, ह्या ज्या मुवमेंट असणार ह्या मेन, आणि मग येणार इतर. काही इतर नावाची चळवळ एखादी. मग पहिल्या मेन कुठल्या? हे काय? ह्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय ह्या मेन. आणि मग इतर समकालीन. मग आता इथं कसं आहे? स्वातंत्र्यपूर्व काळ म्हणजे कधीचा? 1947 चा. 1900. मग काय पाहिजे? थांबा मी घेतो, राहू द्या. 1947 पूर्वी असं म्हणलं असतं तर जमलं असतं का नाही? 1947 पूर्वी ते काय म्हणतात? 1947 पूर्वीच्या काळातील इतर समकालीन. म्हणजे ही चळवळ चालू असताना कोणती चालू होती असा अर्थ होतो त्याचा. ती चालू असताना कोणती होती? कधीच्या? स्वातंत्र्यपूर्वीच्या. कधीपासूनच्या? माहित नाही. कधीपर्यंतच्या? स्वातंत्र्यपूर्वी. कधीपासूनच्या? माहित नाही. आहे का नाही गंमत? लई सोपं असते इतिहास. सोपंच असते जोपर्यंत परीक्षेला जात नाही तोपर्यंत. ओके. चला, आधी माझं उद्या रे, ऑनलाईन वाले पोरं माझं उद्या, मग शेवटी तुमचं होणार सगळं. काय होणार? आता समजा एक गोष्ट सगळ्यांनी लेक्चरच्या वेळेला पण सांभाळायची. माझं मी एकदा बोलायला लागलो की मला बोलून द्यायचं. ऑनलाईन वाल्यांनी पण नंतर लेक्चर आले की हे सांभाळायचं. कारण मी बोलायला लागलो की मग असं भारी वाटतंय तुम्हाला. तुम्ही मध्येच एखादा मुद्दा खोडला खोडला म्हणजे योग्य प्रश्न असा होता, ठीक आहे बाबा आमच्याकडे लय पाऊस आलाय सर काय करू? तर मी काय करू? छत्री उघडून बस. इथं लेक्चर मध्ये काय चाललंय? इतर समकालीन चळवळी महत्वाच्या आहेत. त्या कशा असतात, कुठून कुठपर्यंत सुरू झालंय, त्याचं वेगळंच काहीतरी चाललंय तिकडं, आहे का नाही? त्यामुळे इतर इतर ज्या गोष्टी असतात त्या मुख्य गोष्टी झाल्यानंतर करायच्या असतात. त्याच्यामुळं रोजच्या लेक्चरला काय करायचं? ऑनलाईन वाल्यांनी लेक्चर सुरू होतानाचे पहिले 10 मिनिटं आणि लेक्चर झाल्यानंतरचे शेवटचे मला कंटाळा येस्तवर, तुम्हाला नाही. हा, असं मस्त लिहून काढायचं सगळं प्रश्न, निवांत विचारायचे. ओके. हा, कुठं आलतो आपण? इतर समकालीन चळवळ. आणि इथं काय बघा, स्वल्पविराम. स्वल्पविराम घ्यायचा थोडा आयुष्यात, क्षणभर विश्रांती. आणि शेवटचा मुद्दा, चळवळ नाहीये, नीट वाचा. चळवळी 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 आहे का नाही? राष्ट्रीय चळवळी म्हणजे किती मोठा असेल हे, याच्यावरूनच बघा ना, अनेक वचन वापरले. म्हणजे 1885 पासून 1947 पर्यंत जे काय घडलंय स्वातंत्र्यासाठी ते सगळं येणार ह्याच्यात. याला म्हणायचं राष्ट्रीय चळवळी.
म्हणजे त्याच्यात टिळकांचा युग येणार, मवाळांचं येणार, जहालांचं येणार, गांधीजी येणार, गांधी असहकार करणार, नंतर सविनय कायदेभंग घेऊन दांडी यात्रेला जाणार, मग नंतर येणार म्हणणार डू ऑर डाय, आणि मग इंग्रज त्यांच्या घरी जाणार, एवढं सगळं येणार. ते चालू असताना मध्ये कम्युनिस्ट येणार, ते चालू असताना मध्ये क्रांतिकारक येणार, ते असताना मध्ये समाजवादी येणार, ते असताना मध्ये शेतकरी येणार, चळवळी, असे सगळ्यांच्या चळवळी येणार हळूहळू हळू. अस्पृश्यांचे येणार, ब्राह्मणेतरांचे येणार, असं सगळं होणार. मेन्सला किती मार्कासाठी? 20 मार्कासाठी. 10 प्रश्न 20 गुण, आणि पहिले 10 गुण 10 प्रश्नाचे. एकूण किती गुण? 30 गुण. किती पैकी 30 गुण? 500 पैकी 30 गुण म्हणजे किती टक्के? एवढं कुठं गणित येतंय? किती? 4%? 60% कसं काय होईल? 5 किंवा 6%? 6%. एवढा आपल्या सिलेबसचं काय आहे? वेटेज. किती टक्के एकूण सिलेबसच्या? व्हेरी इझी, ऑप्शनला टाका. तर ऑलरेडी विज्ञान आणि गणित ऐकता ऐकता ते ऑप्शनला गेला असेल. ह्याच्यात तर मार्क पाडायचे होते, तुम्ही हे बी ऑप्शनला टाका, असं कसं होईल? बरोबर, ऑप्शनला टाकून काय जमायचं नाही. ओके, झालं. प्रीचा सिलेबस कळाला? काय सांगितलंच नाही तर काय कळा? मेन्सचा कळाला? कुठं सांगितलंय तेव्हा कळायला? मेन्सचं एवढंच कळालंय तुम्हाला, सिलेबस नाही कळाला. हे आता तुम्हाला एवढं कळालं की एवढं असतंय वय, आहे का नाही? आपल्याला तर वाटलं होतं योग्य घ्यायचं पुस्तक आणि आणायचं, सगळं संपलं. पैकीच्या पैकी, त्या पैकीच्या पैकी लोकांचा कॉन्फिडन्स लय आवडतोय मला. त्यालाच पडलेलं नसतात पैकीच्या पैकी, ते दुसऱ्याला सांगत असतो पैकीच्या पैकी तुला किती पडले? 8. मग त्याला कसे देणार? म्हणाय काय जातंय पैकीच्या पैकी? एखादा प्रश्न तर रद्द होतोय दर टायमाला, ह्याचं कुठं पैकीच पैकी? त्यामुळं पैकीच पैकी पैकी काय नाही. आपलं टार्गेट 10 पैकी 9 तेवढे येतात. तुमचे इथं आजी माजी असतील, मित्रमंडळी, पोस्ट होल्डर ज्यांनी लेक्चर केले ते सांगते, हा 9 पडतात. एक रद्दच होतोय कारण. हा हा, असो, चला. तर आता गंमत अशी, मेन्स हे सेमच आहे, मेन्सला हेच अपेक्षित आहे ना. म्हणजे आपण ह्याचा अभ्यास केला तर प्रीचा होईल का? होईल का? प्रीचा वेगळा करायचा, मेन्सचा वेगळा करायचा? म्हणजे आपण प्रीचा अभ्यास करून मुख्यचा परीक्षा लिहायला द्यायचं का मुख्यचा अभ्यास करून प्रीची परीक्षा लिहायला जायचं? कुठलं बरं राहील? ज्यांना हे लवकर कळालं त्यांच्या आयुष्यातले 2 वर्ष वाचतात एमपीएससीतले. नाही तर मग तो प्रीचा क्लास वेगळा करतो, मेन्सचा वेगळा करतो, मग रिव्हिजन वेगळी करणार. मग ते झाल्यावर कळणार की अरे अरे प्रीला तर खूपच वरवरचं केलं, मग आता डीप मध्ये जायला पाहिजे. मग त्याची डेप्थ म्हणजे प्रीचाच अभ्यास असतो. तोपर्यंत मेन्स होती, मग परीक्षा पुढं हा माग, मग हा माग परीक्षा पुढं, असं चालू राहणार कायम. म्हणून आपलं पहिलं टार्गेट परीक्षा बाजूला, पहिला अभ्यास. पहिल्या दिवशी काय सांगितलं होतं मी? हे सांगितलं होतं का नाही? पहिले करेंगे तयारी, बाद में आएगी परीक्षा. नाही तर आता परीक्षा परीक्षा करत बसताल तर ह्याच्या खोलात जाता येणार नाही. आणि मी त्या दिवशी तुमच्याच वर्गात सांगितलं ना, समुद्रात खोल गेला का जमीन लागतील, जमिनीत खोल गेला की खोल गेला पाहिजे, मार्क पडणार. कारण तुमची कॉम्पिटिशन कोणाबरोबर आहे? हे आता तुमच्या शेजारच्या लोकांकडे बघा एकदा, असं करा, बघा बघा, ह्यांच्या बरोबर नाहीये. हे तुमचे स्पर्धक जर असतील तर दोघं पण खड्ड्यात जाणार तुम्ही. तुमच्या बरोबर जे काही स्पर्धक आहेत ते मेन्स दिलेली आहे, त्यांनी रिव्हिजन प्रोग्रामला बसलेत तिकडं. 30,000 लोक आहेत. किती? 1 रुपया फी मध्ये रयतच्या रिव्हिजन प्रोग्रामला विद्यार्थी आहेत 30,000. 10 रुपये घेतले असते तर किती पैसे आले असते आम्हाला? करा की हिशोब, चांगला करता तुम्ही. 100 रुपये घेतले असते तर, पण आम्ही पैशांच्या पेक्षा वरती आमचं काम समजतो. आज पोरं अडचणीत आहेत, रयतने उभं राहायला पाहिजे म्हणून आम्ही उभं राहिलोय. आज 19वा दिवस आहे रिव्हिजनचा. 11 वाजून 6 मिनिटाच्या वर पेपर जात नाही कधी. 11:06 लाच पेपर येणार टेलिग्राम चॅनलला. 2:15 ला डिस्कशन चालू होते 5:30 वाजेपर्यंत रोज. पुराच्या दिवशी फक्त नव्हतं, ऑनलाईन होतं. पूर आला त्या दिवशी पुण्यात ऑनलाईन होतं त्या दिवशी पण. हा, म्हणजे पूरबीर आला तरी थांबायचं नाही. ह्या लोकांबरोबर स्पर्धा करायची तुम्हाला.
त्यांना बी आम्हीच तयार करतोय आणि तुम्हाला बी आम्हीच तयार करतोय. मग आता डिफरन्स काय राहणार? एफर्टचा डिफरन्स राहणार. एफर्ट्स दोन्ही लोकांना शिकवणारे आम्हीच आहे. मग पास होणारे ते आणि तुम्ही यांच्यातलं डिफरन्शिएट करणारी गोष्ट काय असणार आहे? तर तुम्ही घेतलेले प्रयत्न. जो प्रयत्न करणार, जो डिसिप्लिन राहणार, जो कष्ट घेणार तो पुढे जाणार. जो घेणार नाही तो घरी जाणार. पण 5 वर्षानंतर इमिजिएट काय घरी जात नाही तुम्ही एमपीएससी सोडून. आहे का नाही? थोडं करायचंय. मग थोडं करायचंय ते नीट करा. तुमची जी काही ताकद असेल, जी क्षमता असेल ती 5 वर्ष डिवायडेड वापरण्यापेक्षा 2 वर्षात तुकडा पाडा. हो झालं तर होईल, नाही झालं तर गप घरी जा आपलं आरामशीर. होत नाही बाबा, आपल्या मनाला तर वाईट वाटत नाही. असं तर म्हणू शकतो 100% प्रयत्न केले होते पण नाही जमलं बाबा. सुखाने नोकरी धंदा करताल. थोडं थोडं करत करत 7 वर्ष जातात. तर तसं काय होणार नाही. रयतला आलाय तुम्ही. आम्ही सांगणार आता घरी जा किंवा करा. मी तर सांगतोय बाबा, बाकीच्यांचं माहित नाही मला. ओके. आता एक तर गोष्ट अशी कळाली आपल्याला, हे मेंस का समंदर, इसमें से प्री. मग इधर से इधर आना है क्या इधर से उधर जाना है? इकडून इकडे यायला पाहिजे. पण इकडून इकडे यायचं म्हणलं का त्रास होणार, कष्ट होणार, दुःख वाटणार, आहे का नाही? मग होईल त्रास, पण गुण हमखास. मार्क, गुण म्हणजे मार्क, हे करावं लागते. मग तुम्हाला काय इकडून इकडे जायचं तरी ऐकायचंच आणि इकडून इकडे जायचं तरी ऐकायचंच आहे. सांगायचंय मला ना. आहे का नाही? आणि मी सांगितल्यावर तुम्ही वाचणार आहे. आधी काय वाचलं असेल तर ते वायाला जाणार आहे. हा एवढं 100% सांगतो. काय आधी वाचायच्या भानगडीत पडू नका. तुम्ही काहीच नसेल केलं दॅट विल बी गुड. ओके, ते चांगलं असेल. आणि जर वाचलं असेल तेही चांगलं आहे. त्याच्यामुळे आता इतिहास सुरू होणार आहे. अख्खं पुस्तक वाचून काढू, काही वाचू नको बाळा. मी व्यवस्थित सांगणार तुला, हे वाच ते वाच असं वाच तसं. दिशा आहे ना एक व्यवस्थित, आपल्याला त्या दिशेने आपल्याला जायचंय. ओके. आता गमत बघा. आता सिलेबसचं डिकोडिंग केल्यावर आपल्या लक्षात आलं इतिहास आहे, मॉडर्न इतिहास आहे. बरोबर? मॉडर्न म्हणजे आधुनिक. बरोबर? आधुनिक इतिहास आहे. त्याच्यात काय काय दिसलं, कोणते कोणते शब्द आले? भारत आला, मग महाराष्ट्र आला, हे 2 मोठे शब्द आले. मग काय आलं? तिसरा एक शब्द आला, व्यक्ती शब्द आला, आणि चौथा एक शब्द आला, समाज सुधारक नावाचा शब्द आला. मग 5वा शब्द आला, तो होता चळवळी. समकालीन एक शब्द आला, राष्ट्रीय चळवळ असा एक शब्द आला. हे असे मेन शब्द आलेले. हा एवढं एक्स्ट्रॅक्ट आला आपल्याला. आता महाराष्ट्राचा इतिहास आणि भारताचा इतिहास वेगळा करता येत नाही. कारण शिक्षणाचा इतिहास आपल्या मातीत सुरू झाला. महात्मा फुले आपल्या मातीत जन्माला आले, ज्यांनी भारताच्या शिक्षणाला वळण लावलं. बरोबर का चूक? क्रांतिकारक चळवळीचे पहिले महत्वाचे नेते उमाजी नाईक, लहुजी वस्ताद साळवे, ज्यांना क्रांतिकारक क्रांतिगुरु असं म्हणलं जात आहे. विनायक दामोदर सावरकर, ज्यांना स्वातंत्र्यवीर म्हणलं जात आहे. हे तीनही लोक इथंच होते. म्हणजे क्रांतिकारक चळवळीला दिशा महाराष्ट्राने दिली. राजकीय चळवळ जी सुरू झाली इथं, त्याची सुरुवात जरी बंगाल प्रांतात झालेली असली तरी बॉम्बे असोसिएशन नावाची संघटना आहे पासून ते बॉम्बे प्रेसिडेन्सी मुंबई मधली, आणि त्याचं रूपांतर इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये झालं. त्या काँग्रेसची स्थापना मुंबईमध्ये झाली. ते मुंबई महाराष्ट्रात आहे. गोकुळदास तेजपाल सांस्कृतिक सभागृह. त्याच्या राष्ट्रीय चळवळीचा जो अभ्यास आहे तो म्हणजे त्या राष्ट्रीय काँग्रेसचा अभ्यास आहे. ती राष्ट्रीय चळवळ 3 टप्प्यात डिवाइड केली जाते. त्यातला पहिला टप्पा म्हणजे मवाळ कालखंड. त्या मवाळांचे नेते आहेत गोखले आणि रानडे, दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता. ते मुंबईचे आहेत, पुण्याचे आहेत, म्हणजे महाराष्ट्रातले आहेत. मग त्यांच्यावरती पुढे गेल्यावर आपल्याला जहाल गटाचे नेते भेटले आणि मग आपल्या लक्षात आले ते तर लोकमान्य टिळक आहेत. मग कळलं की ते तर पुण्याचे आहेत, म्हणजे महाराष्ट्र भेटला. तिथून थोडंसं पुढे गेलं की आपल्या लक्षात आलं, अरे हे तर गांधीजी चाललेत. आणि कुठं? गुजरातला.
गुजरात महाराष्ट्रातच होता, कारण 1960 ला बॉम्बे रिऑर्गनायझेशन ऍक्ट आला आणि महाराष्ट्र गुजरात वेगळा झाला. म्हणजे वो भी इधर के ही. त्यामुळे राजकीय चळवळ इथलीच. मग आपण आर्थिक इतिहासात गेलो का मग आपल्या लक्षात आलं भास्कर तर्खडकर इथलेच, दादाभाई नौरोजी इथलेच, महादेव गोविंद रानडे इथलेच, आणि ज्यांची भाषणं त्यावेळी इंग्लंडच्या संसदेत गाजायची ते गोपाळकृष्ण गोखले इथलेच. सगळंच इथं झालंय. मग आपण म्हणलं नाही ना, ठीक आहे, हे ठीक आहे सर, तुम्ही जरा समतेच्या चळवळीतलं सांगा की जरा. समतेच्या चळवळीत मग तुम्ही अभ्यास करायला सुरुवात केला. मग दिसलं महात्मा फुले इथलेच आहेत, समतेच्या चळवळीत आलेले. मग शाहू महाराज ते पण महाराष्ट्रातलेच, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांच्या चळवळीसाठी काम केलेले ते बी इथलेच. मग समतेच्या चळवळीचे लीडर कोण आहेत? महाराष्ट्र. राजकीय चळवळीचा नेता कोण आहे? महाराष्ट्र. क्रांतिकारक चळवळीचा नेता कोण आहे? एज्युकेशनचा नेता कोण आहे? तुम्ही म्हणा हे ठीक आहे सर, कामगारांचं सांगा. मग मी सांगितलं नारायण मेघाजी लोखंडे कुठले, कॉम्रेड डांगे कुठले, कम्युनिस्ट चळवळीचा सर्वोच्च नेता कॉम्रेड डांगे ते कुठले? महाराष्ट्राचे. कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे ते कुठले? म्हणजे कामगार चळवळीत पण महाराष्ट्र. म्हणजे या देशाचा इतिहास महाराष्ट्राने लिहिलेला आहे. हे खरंय, माझं म्हणणं नाही. याच्या पुढे बघायचं का तुम्हाला? या देशाचं संविधान कोण लिहिलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. तर याच्यापेक्षा काय सांगू पुढे अजून? म्हणजे बऱ्याचशा आंदोलनांची सुरुवात वेगवेगळ्या प्रांतांमध्ये झाली असली, वेगवेगळा प्रांत म्हणजे एकच आहे, बंगाल. दुसरं काही नाही. बंगालमध्ये सुरुवात झाली असली ना तरी त्याला फर्स्ट गिअर काढून ती गाडी टॉप गिअरवर न्यायचं जर काम कोणी केलं असेल तर ते महाराष्ट्राने केलंय. म्हणून गोखले असं म्हणतात की बंगाल जो काल विचार करत होता तो महाराष्ट्र आज करतो. आणि आपली लोक जरा वेगळी आहेत. ते म्हणा हा आता कसं आपल्यातला आता आमच्याकडे आले. मग हे आपल्या लोकांना एवढे गुण कसे काय आले आपल्या लोकांच्यात सगळे? बघा ना, मग नुसती इलेक्शन लागू द्या बरं महाराष्ट्रात, काय काय होते बघा. देशाच्या पंतप्रधानापासून ते ग्रामपंचायत सरपंच सुद्धा प्रचाराला असतोय आपल्या इथे. नगरपालिकेच्या निवडणुकीत ही आपल्याकडची परिस्थिती आहे का नाही? हा, आणि आपली लोक कधी कुठं जातील काय सांगता येते. लोकसभेला बघितलंय लोकांनी काय झालं नेमकं, आहे का नाही? मग मुद्दा असा आहे की आपल्या लोकांच्यात इतकं गुणवैशिष्ट्य आलं कसं? चळवळी करा, आंदोलन करा, हे करा, ते करा, असं कसं काय आलं? तर त्याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपल्या लोकांच्या मध्ये असलेला एक वेगळा गुण, त्याला स्वाभिमान असं म्हणतात. तो मराठी मातीमध्ये रुजवला कुणी? छत्रपती शिवाजी महाराजांनी. कारण ज्या वेळेला मोगलांच्या समोर सगळी राज्यांची धुळगाण झालेली होती त्यावेळेला या भारतवर्षामध्ये एकच राज्य असं होतं की ज्यानं स्वराज्य उभं केलेलं होतं. स्वतंत्र झेंडा, स्वतंत्र छत्रपती, स्वतंत्र राज्य व्यवस्था, स्वतंत्र धोरण असलेलं राज्य इथं होतं. मोगलांच्या छाताडावर उभं होतं. आपण एकमेव अशी लोक आहोत या देशातली जी स्वातंत्र्यातून पारतंत्र्यात गेलोय. बंगाल ऑलरेडी पारतंत्र्यातच होता, तो पारतंत्र्यातून पारतंत्र्यात गेला. आपले पहिले स्वातंत्र्य उपभोगलेलं आहे, त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्याची किंमत माहिती होती, काय असतंय स्वातंत्र्य. म्हणून इथं इंग्रजांनी हल्ला केल्यावर उमाजी नायकांनी बंड केलं. 1857च्या उठावातले इथे संस्थानिक उभे राहिले, सैनिक उभे राहिले, शेतकरी उभे राहिले, सगळे उभे राहिले. कारण आपण बघितलेली होती स्वातंत्र्याची किंमत काय असते, आपल्याला माहिती होती. बाकी प्रांतांना हे माहितीच नव्हतं, कारण मोगलच होते किंवा तिथले तिथले स्थानिक राज्यकर्ते होते. तसं आपल्याकडे म्हणजे आपण राज्य था ना, स्वराज्य. त्यामुळे आपण लीडर झालोय, लक्षात ठेवा. म्हणून आपले जरा थोडेसे स्वाभिमानाला आले की काय बी करतात, पण येत नाहीत लवकर. ते इंस्टाग्रामवर बिजी असतात, सोशल मीडियात बिजी. पण आपली लोक विसरली मागचं इतिहास, आणि जो समाज इतिहास विसरतो त्याचं वर्तमान धोक्यात असते. जसं तुमचं आणि आमचं सगळ्यांचं असं सोपं आहे. असो, चला. तर पटलं का नाही माझं? अरे मी खरं सांगतोय, माझ्या मनाचं आहे का ह्यात काय?
विचार करून बघा तुम्ही. म्हणजे जाते कुठे हे? छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचं नाव स्वराज्य. म्हणजे कोणाचं राज्य? रयतेचं राज्य. आणि आपल्या संस्थेचं नाव काय? मग ते कुठून आलंय? तिकडून आलंय. तिकडून ते अण्णांनी घेतलं, फुलेंनी घेतलं, फुलेंकडनं अण्णांनी घेतलं आणि अण्णांकडनं आपण घेतलं. असं आलंय आपल्या संस्थेचं. आता तुमची नाव आहे सखाराम तुकाराम आहे का इथं कोण? तुमचे वडील आहेत ते. तुमची नावं 3 अक्षरी बऱ्यापैकी लोकांची ह्या जनरेशन मधली आलेली. तुमच्या पुढच्या जनरेशन मध्ये बरेच अथर्व असणार आहे का नाही? वेद, वेदांत, अथर्व. मग नंतर 2 अक्षरी. आता 2 अक्षरीचा क्रम जास्त आहे जरा सध्या आहे का नाही? बदलत असते अरे, तुमच्यावर इतिहासाचा भयंकर प्रभाव असतोय. हा असं आहे. म्हणजे आता तुम्ही समजा मराठवाड्यातनं आलेले असाल तर तुम्ही घाबरत घाबरतच येणार. प्रभाव आहे ना तुमच्यावर निजाम राजवटीचा. महाराष्ट्रातच बघा तुम्ही आता. महाराष्ट्रात कोल्हापूर आणि मराठवाडा काय फरक आहे? दोन्हीकडं संस्थानिक होते. बरोबर, एवढं तर मान्य आहे. कोल्हापूरला पण संस्थानिक होते आणि मराठवाड्याला पण हैदराबाद संस्थांमध्ये होते ना तुम्ही. फरक किती पडला? समजा असा विचार करा की हैदराबादचा राजा कोल्हापूरला असता आणि कोल्हापूरचे राजे हैदराबादला असते, तर आज ऊस असता तुमच्याकडं. कारखान्याच्या निवडणुका झाल्या असत्या ऊसाच्या तुमच्याकडे. पुरात असता तुम्ही आज. धरणं झाली असती तुमच्याकडं. व्हिजनचा प्रॉब्लेम आहे. बरोबर ना? व्हिजन. मग इतिहास तुम्हाला व्हिजन देतो. लांबचं बघायची सवय लागते आपल्याला. हा असं झालं, असं मागं कधीतरी झालतं, त्यावेळेला आपल्या लोकांनी असं केलं. आता मी PSIचे इंटरव्ह्यू झाले त्यावेळेला विचारतो इतिहासाचा अभ्यास का करावा? ते म्हणते इतिहासात ज्या चुका झाल्या त्या टाळता याव्यात म्हणून. चांगलं बघा की त्याच्यात काहीतरी. इतिहासात का चुकाच झाल्या? आपल्याला पहिला अँगल काय असतो? इतिहासात खूप चुका झाल्या. अरे राहू दे, आपल्याला कळतंय काय त्यातलं? तू दुसऱ्याच्या चुका काढाय पहिला नंबर तुझा. इतिहासात काय चांगलं झालं सांगा बरं 3 पॉइंट. जरा विचार करून सांगतो. म्हणून चांगला आणि वाईट यातलं काय बघायला पाहिजे? चांगल्याचा काय धरायला पाहिजे आपण. काय बाबा इतिहासातनं काय शिकू शकतो आपण? तर इतिहासातनं आपण संयम शिकू शकतो. इतिहासातनं आपण मुत्सद्दीपणा शिकू शकतो. मुत्सद्दीपणा म्हणजे काय करायला पाहिजे, ज्याला स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग म्हणतो का नाही आपण, ते आपण शिकत असतो. इतिहास तुम्हाला संयम आणि मुत्सद्दीपणा शिकवतो, जो आयुष्यभर तुम्हाला कामाला येतो. कुठं रिॲक्शन द्यायला पाहिजे, कुठं नाही द्यायला पाहिजे. कुठं रिॲक्शन दिली तर चौरी चौरा होते ना, असहकार चळवळ बंद होती डायरेक्ट. अशा छोट्या छोट्या गोष्टी होतात. हे असं हे सगळ्या सिलेबसची वैशिष्ट्य आहे. मग आता आपल्याला कुणाचा अभ्यास करावा लागेल बघा. आता ह्याच्यात आलो परत फिरून कुठं? महाराष्ट्राचा अभ्यास करावा लागेल. इन शॉर्ट म्हणजे भारताचा करावा लागेल. पण आता भारताचा जर इतिहास यांनीच लिहिलाय तर आता काय करायचं मग? आता असं सांगावं लागतंय बाबा इंडिया अर्थात भारत. नाही मध्ये वाद झालाय ना, भारत का इंडिया. तुम्ही म्हणले जेवाय नाही, नोकरी द्या. ते म्हणले नाही नोकरी नाही, पहिले हे सांगा. मग आपण म्हणलो हे राहू द्या, संविधानात काय लिहिलंय ते सांगा. संविधानात असं लिहिलंय. हा मग हे यांच्या पुढे नाही जायचं. तुम्ही किती शहाणे असाल तरी हे फायनल असं आहे. ओके. हा त्यामुळे कॉन्ट्रोवर्सी भरपूर मजा येणार तुम्हाला. मला तर लय मजा येते शिकवायला. तुमच्या लक्षात आलंच असेल आता आहे का नाही? असं म्हणजे आपल्याला आता अभ्यास करावा लागणार कशा कशाचा हे तुमच्या लक्षात आलं. म्हणजे आपण असं हे वेगळं, भारत वेगळा, महाराष्ट्र वेगळा, समाजसुधारक वेगळे, व्यक्ती वेगळे, चळवळी वेगळ्या असलं होईल का? मुळात इतिहास हा व्यक्तींचा, घटनांचा आणि कारणांचा असतो. या 3 गोष्टी ज्याला कळाल्या त्याला कळालं. मग पुढचा प्रश्न असतो तर लक्षात राहत नाही. ठेवायचे कशाला लक्षात? आणि ज्याला आपलाच इतिहास लक्षात राहत नाही त्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय असेल? ज्याला आपलाच इतिहास लक्षात नाही त्याला काय सांगावं आता? लक्षात का नाही? कारण त्याच्यात इंटरेस्ट नाही घेतला ना. इंटरेस्ट घेतला तर लक्षात राहणार. आता पण मी तुम्हाला विचारलं सर्वात आवडतं इतिहासाचं पुस्तक कुठलं? तर तुम्ही सांगता सर ते 4थीचं शिवाजी महाराज घोड्यावर बसून चाललेलं ते पुस्तक लय आवडते. का? कारण इंटरेस्ट घेतला त्याच्यात. म्हणून तिथून पुढं इंटरेस्ट बी नाही घेतला, शिकवणाऱ्याला बी इंटरेस्ट नव्हता, शिकणाऱ्याला बी नव्हता. आणि राहिले सायली का सर
व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीने पूर्ण केली इतिहास शिकायची, नाही का नाही? मग थोडं थोडं शिकायला लागलो तेवढ्यात व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी दिसायला हे तिकडे ते असे. तटस्थपणे इतिहास शिकायला पाहिजे असं म्हणलं जातं, पण ते काही शक्य नसतं. कारण आपलं अपब्रिंगिंग बऱ्याचदा कारणीभूत असतं. आपण कसा इतिहास शिकणार याला? आपण कुठं वाढलो, कुठं जन्मलो, कुठं राहिलो, काय राहिलो? म्हणजे आता मी एकच प्रश्न तुम्हाला विचारला समजा, तर त्याची उत्तर तुम्ही वेगवेगळी देणार. म्हणजे भारत देशाला स्वातंत्र्य कोणामुळे मिळालं? निम्मे म्हणणार गांधींमुळे मिळालं, निम्मे गांधींनी काय केलंय तेव्हा? त्यांच्यामुळे मिळालं, भगतसिंगांमुळे मिळालं. बाकीचे म्हणणार भगतसिंग ठीक आहे, ते चालतात आम्हाला, नेताजी सुभाषचंद्र बोसांना मिळालं. बरोबर, असं होणार. मग असं का होणार? कारण आपल्या आपल्या डोक्यात एक अवयव आहे, त्याचं नाव मेंदू असं आहे. त्याचं वजन 1400 ग्रॅम, 1300 ते 1400 ग्रॅम इतकं असते. त्याच्यावर अवलंबून असते कसं कसं काय काय वाटणार आपलं. आपल्या अपब्रिंगिंगवर बऱ्याचशा अडचणी. आपण वाचलेलंच नसतं तरच आपण ओपिनियन ठरवून घेतलेलं असं. गांधी का वाईट आहेत, हे का वाईट आहेत, ते का वाईट आहेत. अरे थांबला का? पहिलं अभ्यास तर कर. नाही नाही, ते नंतर. पहिलं वाईट, पहिलं लेवल आणि नंतर पुढचं. आपल्या डिबेट कशा असतात? अशाच असतात ना. आता इथं डिबेट सगळ्यांनी केलेले आहेत ह्याच्यावर, असो, पण आता खुलेपणाने कोण बोलणार नाही. मी बोलणार ना पण. आणि तुम्ही काय, आणि मी कुठल्याही चळवळीचा इतिहास सांगत नाही, कुठल्याही आयडिओलॉजीचा इतिहास सांगत नाही. मुळात इतिहासाला एक बाजू नसती, असं माझं मत आहे. तुमचं काय आहे ते मला काय माहित नाही, पण माझं असं आहे. तुम्ही ज्या बाजूने बघाल त्या बाजूने इतिहास तुम्हाला दिसणार. तुम्ही इकडून बघितला असं दिसणार, तुम्ही तिकडून बघितला तसा दिसणार, असं आहे. त्याला स्कूल ऑफ हिस्ट्री असं म्हणलं जातं. इतिहासामध्ये वेगवेगळे स्कूल्स असतात इतिहासाचे. म्हणजे समजा भारताचा इतिहास इंग्लंडच्या लोकांनी लिहिला तर, आणि भारतीयांनी लिहिला तर, ते जोपर्यंत जंगलांचा इतिहास सिंह लिहित नाही तोपर्यंत शिकाऱ्यांचा गुणगौरव होत राहणार. अशी एक आफ्रिकन प्रोवर्ब ऐकली असेल तुम्ही. ज्या वेळेला जंगलांचा इतिहास सिंह लिहितील त्यावेळेला शिकारी कसे ग्रेट होते हे खोडलं जाईल गृहीतक. बरोबर आहे का नाही? तसंच आहे. म्हणजे बाजूचा मुद्दा आहे. पण आपल्याला इथं काय बाजूचा अभ्यास करून हिस्टोरियन व्हायचंय का? राजकारणी व्हायचंय का तुम्हाला? तुम्हाला परीक्षा पास व्हायचंय. पण त्या बाजू आपल्याला माहिती पाहिजेत. भारतीय भारतीयांच्या बाजूने इतिहास म्हणतील, ब्रिटिश ब्रिटिशांच्या बाजूने. मग तुम्हाला कोणत्या बाजूने बघायचं आहे? नाही नाही, तुम्ही भारतीय. तुम्हाला काय करायचं? इंग्लंडच्या लोकांना तुमच्याविषयी काय वाटत होतं? तुम्हाला भारतीयांना काय वाटत होतं? तुमच्यासाठी हा स्वातंत्र्य लढा जाज्वल्य इतिहास, असं बोलू का? चांगलं येते मला ते पण बोलील मी योग्य वेळेत. आपला इतिहास आपण आपल्या बाजूने बघणार ना. हा, आमची माणसं कसली होती, 10 को एक ने मारा फिर गिर गए होश गावा के, असं आपण गाणं लिहिले ना. जब अंत समय आया तो कहे गए कि अब चलते हैं, खुश रहना देश के प्यारो, अब हम तो सफर करते हैं. असं लिहिलं का नाही? युद्धगीत आहे आपलं हे. युद्धाच्या वेळेला लिहिलेलं का नाही आपण? म्हणजे आपल्याला आपला इतिहास प्रिय असतोय आणि तो असलाच पाहिजे, पण त्याच्यातनं कन्स्ट्रक्टिव्ह काहीतरी घडायला पाहिजे, डिस्ट्रक्टिव्ह नाही. इतिहासात दंगली घडत असतील तर इतिहास काय कामाचा? इतिहासातनं हॉस्पिटल उभं राहिलं तर कामाचं आहे. इतिहासात चांगले अधिकारी घडले, गोरगरिबांची सेवा केली, चांगले, म्हणून दिला इतिहास तुम्हाला, की बघा काय केलं पूर्वजांनी, संघटना काढल्या, चळवळी काढल्या, लोकांचं कल्याण केलं. तुम्ही पण स्वशिकनिर्भिलाष करत खिद्द ते लोक हित करा, जसं तुमच्या पूर्वजांनी केलंय तसं. तुम्ही म्हणले यस सर, यू आर राईट, उद्यापासून करणार. प्री पास व्हा, मेन्स पास व्हा, गडबड करू नका. त्याच्या अगोदर सिलेबस समजून घ्या. आता तर तुम्हाला एवढंच कळालंय की भारत महाराष्ट्र ऐसा कुछ नाही अलग अलग. दुसरं कळालंय की हे वेगळं ते वेगळं ते वेगळं हे वेगळं, असं तर काय करता येणार नाही. तिसरं असं कळालं की पहिलं मेन्स करायचं व्यवस्थित, त्याच्यात आपलं प्री होतंय. पण मग करायचं काय? आता पुढचा मुद्दा आला. आता सांगतो तुम्हाला करायचं काय, करायचं किती आणि कुठून. मग आला पहिला मुद्दा, धर्म सुधारणा चळवळ. बघा किती करायचंय, एवढंच, व्हेरी इझी. मग धर्मच पहिला का? तर पहिलं येणार शिक्षण. ह्याच्या अगोदर काय येणार आहे? शिक्षणातनं 4 चळवळी: धर्म सुधारणा, राजकीय सुधारणा, आर्थिक सुधारणा, सामाजिक सुधारणा. पहिलं शिक्षण. आता धर्म.
मग धर्म सुधारणा चळवळी पहिली कलकत्ता, गाडी कोणी चालू करून दिली? कलकत्त्यानं. मग बघा ब्राह्मो समाज, त्याच्यात एवढी लोक करायची, राजा राममोहन राय, टागोरांची फॅमिली, केशवचंद्र सेन, आनंद बोस, सगळ्यांवर प्रश्न आलाय आणि याच्यावर पण आलाय. मग तिकडून आलं की महाराष्ट्रात यायचं. मग महाराष्ट्रात पार्श्वभूमी कशी तयार झाली? तर नानांनी काय केलं, बाळशास्त्रींनी काय केलं, कुंटेंनी काय केलं, भाऊ महाजन. मग पण ह्यांनी चळवळ नाही, ह्यांनी संघटना नाही काढली, ह्यांनी पार्श्वभूमी तयार करून दिल्यावर संघटना निघली. संघटना कोणती? मानव धर्म परमहंस. ती कोणी गेली? दादो पांडुरंग, बाबा पदम. लय प्रश्न भेटणार तुम्हाला याच्या. हा असा टॉपिक आहे ज्याचा कंपल्सरी प्रश्न येणार म्हणजे येणारच. येणारच. प्रीला एक येणार, मेन्सला येणारच. येणार नाही म्हणते मी, काय म्हणतोय? येणारच असं म्हणतोय. प्रार्थना समाज, त्याच्यात रानडे, भांडारकर, आत्माराम, पांडुरंग तरखडकर आणि हा महत्वाचं आहे सत्यशोधक समाज, फुले, भालेकर, लोखंडे, शिंदे, घोले आणि इतर. आर्य समाज, हा एक पॉइंट झाला. 15 लेक्चर लागणार याला, कारण ह्याच्यात समाज सुधारकचं अख्खं पुस्तक संपलंय. हे बघा, मग आता कसं वेगळं करायचं? नाही ना करता येत. ते वेगळं शिकवतो आणि हे वेगळं शिकवतो. मग ते जोडायचं कधी? पुढच्या वर्षी जोडायचं मार्क गेल्यावर. दुसरा टॉपिक वसाहतकालीन अर्थव्यवस्था, धार्मिक जागृती, आर्थिक जागृती, शेती, वसाहतीचे टप्पे, 3 टप्पे, ब्रिटिश कसे कसे आले, नंतर शेतीचं व्यापारीकरण कसं झालं आणि आपल्या इथं डिइंडस्ट्रियलायझेशन कसं झालं, आपल्या इंडस्ट्री कशा संपल्या, याच्यावर मल्टी लाईनर प्रश्न येतोच. आणि पुढं आर्थिक विचारवंत, ते बघा तरखडकर 24 लोक. प्रश्न येणारच. इथं तरी येणार किंवा यांच्यावर तरी येणार. इथं कायदे येणार. ब्रिटिशांनी काहीतरी केलं म्हणून आपण काहीतरी केलं ना, आपण रिॲक्शन दिलेली आहे. त्यांनी काय, ते आपल्याकडे आलेच नसते तर मग हे कशाला झालं असतं? लक्षात घ्या. दुसरा टॉपिक कोणता? अर्थव्यवस्था. तिसरा टॉपिक नाही, काँग्रेस नाही, नीट बघा. कशाच्या आधीच्या? म्हणजे राजकीय संघटनामध्ये बी 2 करावं लागतात, एक आधीच्या आणि एक काँग्रेस पासून पुढची. मग आधीच्यातले काय? बंगाल आणि मद्रासमध्ये, महाराष्ट्रातले कोण कोण आहेत? काँग्रेसच्या पूर्वीचे म्हणजे 85च्या आधीच्या राजकीय चळवळी आणि नंतर काँग्रेस नंतर येणार आहे. 1806 मग उठाव झाले. जसं राजकीय विरोध झाला, मग राजकीय विरोध काही लोकांनी चळवळी करून केला आणि काही लोकांनी तलवारी घेऊन केला. त्यांना त्यांचं राज्य पाहिजे होतं. काहींना अर्ज विनंत्या करून पाहिजे होतं, काहींना शस्त्र घेऊन पाहिजे होतं. मग शस्त्र घेतले लोकांनी. हे बघा फिक्स प्रश्न असणार दरवर्षी, याच्यावर असणारच प्रश्न. बघा पेपर काढून बघा, माझ्या मनात काय नाही. पेपर काढा, प्रश्न बघा आणि तुमच्या नोट्स मधून सुटणार नाही प्रश्न. आदिवासी संथाळ पाळेकर, भिल्ल कोळी रामोशी, वाजून प्रश्न येतो याच्यावर, उत्तर येत नाही. कारण आता ह्याच्यावर जर मागच्या 10 वर्ष प्रश्न विचारत असेल तर आता किती कुठे गेला असेल ते प्रश्न. येतोय शेखदुल्ला, हसरत धनाजी, असले प्रश्न येतात. तुम्ही PYQ जस्ट बघून काढा. म्हणजे राजकारणामध्ये संघटना एक झाले आणि अनऑर्गनाइज्ड बंड झाले. किती टॉपिक झाले? 4. 1857 उठाव झाला. महाराष्ट्र भारत यातला येणार येऊ इथं प्रश्न. महाराष्ट्र. पुढचा क्रांतिकारक चळवळ कुठली कुठली? महाराष्ट्र आणि भारत. त्याचे टप्पे 1 टप्पा, 2 टप्पा, 3 टप्पा. लहुजी वस्ताद साळवे म्हणजे 1900च्या आधीचा टप्पा, 1900 ते 1915 पर्यंतचा टप्पा आणि 1915 म्हणजे 20 पासूनचे पुढचा टप्पा म्हणजे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, तो वाला टप्पा. असे 3 टप्पे प्रश्न येणार. आता ह्याच्यावर राज्यसेवेच्या प्रीला प्रश्न येणार बघा यावर्षी. कामगार चळवळ. कामगार चळवळ भाग 1 1900च्या आधीची, 1900च्या नंतरची. जनरली अजून स्पेसिफिकली केली तर 1920च्या आधीची, 1920च्या नंतरची. इतर समकालीन चळवळी येत ना ह्या, मग अशी शिकले का नाही ते. इतर समकालीन चळवळी शेतकरी 2 आहेत भारतातील
आता मी मॉड्यूल मध्ये चालता चालता नुसतं कृषक संगम आता प्रश्न आलाय कृषक संगमवर बघा नोट्स तुम्हाला नोट्स येईल मॉड्यूल त्याच्यात दिलेलं आहे ऑलरेडी असं बरंच काय काय दिलेलं आहे मी ते शिकवणार आहे मी तुम्हाला महाराष्ट्र स्पेसिफिक आपल्याला समतेच्या चळवळी त्याच्यात बघा कोण कोण आलं बाबासाहेब आंबेडकर पूर्व दलित चळवळ म्हणजे याच्यात कोण कोण आलं गोपाळ बाबा वलंकर किसन फागोजी बनसोडे गणेश अक्काजी गवई कालीचरण नंदा गवळी ह्या चार पैकी एक माणसं येणार प्रश्न हे बघा कांबळे वलंकर बनसोडे आहेत का बाबासाहेबांच्या काळातली दलित चळवळ मग ब्राह्मणेतर चळवळ शाहूंच्या काळातली आणि शाहूंच्या नंतरची हे दोन टॉपिक मेन्सचे सगळ्यात आवडते टॉपिक राज्यसेवा प्रीचे सगळ्यात आवडता टॉपिक जर कोणता असेल राज्यसेवा प्री टॉपिक नंबर 1 टॉपिक नंबर 2 टॉपिक नंबर 3 टॉपिक नंबर 4 राज्यसेवा मेन्स प्री कुठे बी जा त्यातली त्यात प्रीला आणि आपल्यासाठी अत्यंत लाडके टॉपिक येते पुढं शिक्षण मग तुम्ही म्हणले शिक्षण कसं काय शिक्षण इथं सुरू होतं भारतातलं मग ते सुरू करायचं वॉरन हेस्टिंग पासून ते राधाकृष्ण आयोगापर्यंत 1772 ला सुरू करायचं 1948 पर्यंत मग महाराष्ट्रात ख्रिस्ती मिशनऱ्यांचे प्रयत्न याचा प्रश्न येणार येतो बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी कुणी केली जॉर्ज जर्विस कोण होते असं बारीक 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 प्रश्न येणार छान 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 एकदम घेऊन जाणार मार्क तुमचा पुढं विविध व्यक्ती आल्या का व्यक्ती परत विविध व्यक्ती आली काय तिथं जे लिहिलेलं आहे ते ह्याच्यात येत आहे का बघा फक्त कुठली कुठली सांप्रदायिकतेचा विकास तुम्हाला हे तर नव्हतंच पण प्रश्न असतो याच्यावर नसलं तरी म्हणजे मला ते कळायला पाहिजे आधी ना सिलेबस हा मुस्लिमांच्या चळवळी मग काय हिंदूंनीच चळवळी केल्या का फक्त इतर समकालीन म्हणजे हिंदूंच्या पण आणि आणि मग पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा चौथा टप्पा त्याच्यातली ती माणसं तुम्ही नाही का म्हणले व्यक्ती व्यक्ती आता हे व्यक्ती हे काय व्यक्ती व्यक्ती समाजसुधारक सगळेच नाहीत ना काही व्यक्ती पण असणार आहेत त्या ह्या व्यक्ती किती झाले प्रीचा सर्वात आवडता टॉपिक इतर समकालीन चळवळी सामाजिक सुधारणा चळवळी महिला मग ह्याच्यात बालक पुनर्विवाह सती ते येणार याच्यात आणि महिला पुढं येणारच प्रश्न याच्यावर येणारच प्रश्न दळण आता हे तर कशातच नव्हतं पण ब्रिटिश भारतात आल्याचा परिणाम म्हणजे हे सगळं झालं ते पसरलं कसं काय रेल्वे आली पोस्ट आलं तार आली त्याच्यामुळे पसरलं ना हे सगळं हा टॉपिक तुमचा 15वा हा तुमचा सिलेबस आता 2021 ला प्रीला काय झालं वन लाइनर 4 म्हणजे रट्टा आपण ऐकतो ना इतिहास म्हणजे रट्टा किती प्रश्न आले आणि बहुपर्यायी म्हणजे ज्याला अभ्यास लागल ते 6 आणि जोड्या लावा हे जमतंय चांगलं तुम्हाला टोटल त्यावेळेला 15 प्रश्न असायचे 21 ला त्यावेळेला 4 6 5 मग 22 ला वन लाइनर आणि मल्टी लाइनर वाढली की संख्या बर बर 23 ला वन लाइनर मल्टी लाइनर म्हणजे वाढतीये का संख्या म्हणजे अंडरस्टँडिंग एक्सपेक्ट करतायत वाटतं ते आपल्याकडनं रट्टा नाही एक्सपेक्ट असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतंय काय माहित नाही मला असं वाटतंय म्हणजे आपने को रट्टा भी मारना पड़ेगा और अंडरस्टँड करके रट्टा मारना पड़ेगा रट्टा नाही मारना पड़ेगा त्यामुळे फक्त रटून घ्या रे असलं काय होत नसतं मग आता आपल्याला पुस्तक कोणतं वाचू सर
ये बहुत हो गया. काय झालं, ओल्ड न्यूज मिळतात, अपडेट काय? अरे कुठल्या ओल्ड नोट्स आल्याच नाहीत, अपडेट नोट्स आल्याच नाहीत, सिलेबसच बदलला नाही तर नोट्स कुठून देऊ तुला अपडेट करून? मी जे लेक्चर घेतो त्या लेक्चरमध्ये 2 प्रकारे लेक्चर घेतो. एक असतंय मॉड्यूल, जे तुम्हाला नोट्स म्हणून मिळतंय, आणि दुसरं असं असतंय की जे अपडेटेड असतंय का नाही, अपडेट, ते मी टेलिग्रामला देत असतोय, वर्गात लिहून देत असतोय. म्हणजे एकदाच झाले आणि ह्याच्यातच संपलं, गेले बरं काशीपर्यंत तेच घेऊन, असं नाही चालणार. एक बेसलाईनचं मटेरियल झालं, दुसरं होमवर्क असतोय, आणि तिसरं मी क्लास नोट्समध्ये तेवढंच मटेरियल परत देतोय, जे झेरॉक्स करून त्या टॉपिकला जोडून ठेवायचं असतंय. असं असतंय अपडेटेड बाळा. कारण जसं तुम्ही अभ्यास करताय तसं मी बी अभ्यास करतोय. जसं परीक्षा झाल्यावर पॅटर्न बदलल्यावर एकच पुस्तक कसं काय चालवायचं 5-5 वर्ष? नाही चालणार ना. ते बेसलाईन झालं. आता त्याच्यात अपडेशन जे असते ते लेक्चरमध्ये देणार मी तुम्हाला. असं. ओके? हां, चला. ऑनलाईन वाले जरा दम धरा. तुमचं ऍडमिशन झालंय त्याच्यापासून पुढच्या 10 दिवसानं तुम्हाला नोट्स मिळणार, कमीत कमी. त्या एक्सपेक्ट करायच्या ह्या मंडे पासून. कारण मागचे 3-4 दिवस पुण्यामध्ये काही परिस्थिती, अत्यंत असामान्य परिस्थिती आलेली असल्यामुळे पुण्यामध्ये बऱ्यापैकी यातायात सुविधा सेवा बंद होत्या. रुकावट के लिए खेद है. अजून शिकवायला सुरुवात केली का मी? येतील तोपर्यंत कशाला गडबड करताय? येणार, येणार, सगळे येणार. काय करायचं ठेवून? कोर्स घेऊन 1 महिना झालं तरी मॉड्यूल नाही भेटलं. कुठला कोर्स घेतला बाळा तू? हिस्ट्रीच्या कोर्समध्ये, जुन्या हिस्ट्रीच्या कोर्समध्ये मॉड्यूल आणि इतर सगळ्या नोट्स पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहेत. त्या प्रिंट काढायच्या आणि झेरॉक्स मारायच्या. तेव्हा मी असं सांगितलं होतं की ज्याला झेरॉक्सला जास्त पैसे लागतात त्यांनी रयत बुक्स वरनं ते ऑर्डर करा, तुम्हाला ते स्वस्तात पडेल. 555 रुपये बॅचची फी होती ती. त्याच्यात जर मॉड्यूल दिलं तुला, नोट्स बी मीच दिल्या, हे सगळं व्यवस्थित लेक्चर करायचं. वन डे रिव्हिजनचा युट्यूबचा व्हिडिओ नाही. वन डे रिव्हिजन मी दरवर्षी नवीन घेतो मॅडम. वन डे रिव्हिजन दरवर्षी नवीन घेतो. आता राज्यसेवेला उद्यापासून परवापासून घेणार आहे मी, आणि कंबाईनला तेव्हा घेणार आहे. चला पुढं, कर्मवीर इंटिग्रेटेड बॅच 2023चा विद्यार्थी आहे आणि हिस्ट्रीची बॅच करायची आहे. तुला मीच फोन करतो, थांब. तुला डिस्काउंट पाहिजे बरं त्याच्यावर. मग मागच्या बॅचला काय करत होता? हा, कसं काय कार्यकर्ता? अतुल सावळे, तुम्हाला मला फोन करा. सेकंड इयरला आल्यावर करा एमपीएससी. आणि तू तू तर 12वी झाली, फर्स्ट इयरला, तुझं नाव एमपीएससी गुरु आहे तुझं. कन्फ्युजन कशाला कन्फ्युजन करतो? निवांत अभ्यास कर, आधी 12वी नीट कर. शेवटी अजून माझं संपलेलं नाही, थांबा. हे बघा, ते पवन टिप्पलवाड जीएसटी ऑफिसर आहे, तिकडे मुंबईत बसून लेक्चर ऐकतो ना, हसतोय तिथे. चला, आता अजून संपलेलं नाही, थांबा. आता कुठं आलो आपण? हे सगळं झालं, पण हे करायचं कशातून? मग तुम्ही युट्यूबला गेले, मग तुम्हाला दिसलं स्टेट बोर्डचे महत्व. मग तुम्ही म्हणले स्टेट बोर्ड वाचायला पाहिजे. मग क्लास नोट्सचे महत्व, मग टेक्स्ट बुकचे महत्व, आणि मग रेफरन्स बुकचे महत्व. अशी 4 पुस्तकं लागणार तुम्हाला. बाय गॉड, आता कसं होणार? 4 एवढं कसं काय? तर त्यातलं लागणार आहे का नाही ते सांगतो, आधी माझं होऊ द्या. स्टेट बोर्ड काय करायचं आणि का करायचं, हा प्रश्न आहे. पेज नंबर 49 वरचा. ओल्ड स्टेट बोर्डची पीडीएफ कालच मी टाकलेली आहे माझ्या मेन टेलिग्राम चॅनलला. ज्यांना ज्यांना इतिहास माझ्या बरोबर अभ्यास करायचा त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात पहिलं काम म्हणजे त्या पुस्तकाची झेरॉक्स सोबत ठेवायची. ओके, बघा आता परीक्षेचा अभ्यास करताना स्टेट बोर्डचं महत्व. दख्खनच्या दंग्यांवरती आलेला प्रश्न, हे 2 पान आहेत, 8 ओळी आहेत, त्याच्यावर आलेला प्रश्न. प्रश्न गेला वाटतं, दुसराच प्रश्न आलाय तिथं. तिथला प्रश्न गेलाय, ठीक आहे.
प्रश्न असा होता, कर्धे गाव, शिरूर तालुका, कुठल्या कुठल्या भागात नगर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, बागलान, भिमडी, शिरूर, इंदापूर, हवेली, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत अशी नावं दिलेली आहेत. एका ओळीत 3-3 नावं दिलीत आणि विचारले कुठे झाला होता उठाव, आणि रेफरन्स काय होता? स्टेट बोर्ड. मग पुढे गेलो की मग हा प्रश्न आला, दादोबा पांडुरंग तरखडकर इत्यादींनी प्रार्थना समाजाची स्थापना केली, सुबोध पत्रिका सुरू केली, सोशल सर्व्हिस लीग स्थापन केली आणि महाविद्यालयांची कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी स्थापना केली. कुठून आला हे बघा. दादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग, वामनाबाजी मोडक यांनी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका स्थापन झाली. नारायण मल्हार जोशी यांनी मजुरांची स्थिती. तसं आलंय, येतंय म्हणजे याचा अर्थ. म्हणून ते करायचंय आपल्याला. आणि ते कसं करायचं? तुम्ही घरी करा, आज इथंच होणार. जे काय होगा वो इधरही होगा. स्टेट बोर्ड बिडबोर्ड 3 धडे करायचे. ज्याला ज्याला लय अभ्यास करा वाटतं इतिहासा, त्यांनी 11वी ओळचा धडा नंबर 2, धडा नंबर 3 आणि धडा नंबर 4 वाचावा. ज्याला खूप खूप अभ्यास करायचा आहे त्यांनी. ओके, चला. आता परीक्षेचा अभ्यास करताना रेफरन्सचे महत्व. मिल हँड असोसिएशन संघटना स्थापन करताना कोणत्या, आता बघा मगाशी काय म्हणलं मी, फुले, महात्मा फुलेंचे सहकारी लोखंडे. आता प्रश्न कुठं आलाय? लोखंडेंचे सहकारी कामगार चळवळ. बघा प्रश्न, केशवराव बागडे, रघु भिकाजी, नारायण सुरकोजी, कृष्णाजी केळुसकर हे तिघ आहेत. हे नाही आहेत. हे रेफरन्स कुठे आहे? क्लास नोट्स मॉड्यूल, त्याच एकाच पुस्तकात आहे फक्त. आणि हा प्रश्न इतका क्लेम झाला होता, म्हणजे हा प्रश्न ज्या वर्षी आला त्यावेळेला वैविध्यपूर्ण टेलिग्राम चॅलेंज वरती हा प्रश्न चॅलेंज करण्यात आलेला होता, कारण त्याचं उत्तर मी हे दिलं होतं. आणि बाकीच्यांचं म्हणणं होतं हे चुकीचं आहे, कारण ही व्यक्ती नाहीये, आणि माझं म्हणणं होतं हेच आहे. तर माझं म्हणणं बरोबर होतं, कारण हे माझ्याच नोट्स मध्ये होतं फक्त, कामगार चळवळीच्या मॉड्यूलच्या. रेफरन्स चे महत्व, पहिलं स्टेट बोर्डचे महत्व, दुसरं रेफरन्सचे महत्व. हे बघा, आहेत का नाव? सगळी नावं जशी तशी आहेत. मग आता हा प्रश्न, हा पण नोट्स मध्ये आहे, पण मग नोट्स कशा तयार होतात? हे बघा, हे सातभाई सरांच्या पुस्तकातलं आहे. तसेच्या तसे 4 ओळीचा मिळून प्रश्न तयार झालाय. 28 बघा, डिसेंबर 28, 29, 30, 31. शहा सरांचं पुस्तक आहे. इकडे पॉइंट, अबकड, इकडे पॉइंट, अबकड, रेफरन्स. रेफरन्स माझे. तुमचं काय डोकं चालवायचं? हे तुमचं डोकं, हे तुम्ही नाही चालवायचं, हे मी करणार ना. हे माझं काम आहे. तुमचं काम ते 17 टॉपिक वर्गात नीट ऐकायचे, नीट ऐकायचे, त्याची क्लास नोट्स नीट घ्यायची, त्याच्या अपडेटेड नोट्स नीट घ्यायची, त्याचा 11वीच्या स्टेट बोर्ड मध्ये काय बघायचं, बाकी हुडकत बसायचं ते मी करणार. रेफरन्स वाचायचं माझं काम आहे ना. झालं उलट, पोरं वाचणार रेफरन्स, सर वाचणार टेक्स्ट बुक. ते वाचणार. एकाच मुद्द्यावर खोल खोल जात आहे आयोग, टॉपिक 17च, पण खाली 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 खाली. मग आता हिथं का हिथं का हिथं आलेले प्रश्नात इंटरेस्ट आहे का? येणाऱ्या प्रश्नात तुम्हाला कशात पाहिजे? मला त्याच्यातच आहे. माझे सगळे पीवायक्यू पाठ आहे, ते पाहिजेतच, त्याला एक्सक्यूज नाही, पण माझे फक्त पीवायक्यूच पाठ आहेत, हा प्रॉब्लेम आहे. पीवायक्यू पाठ आहेत हा नाही प्रॉब्लेम, माझे फक्त हा प्रॉब्लेम आहे.
त्याच्या पुढे येणार ना, आता प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या पुढे येणार प्रश्न. आता लक्षात घ्या, माझं सराव प्रश्न संचाचं पुस्तक येतंय आता उद्या परवा 2-4 दिवसात. उद्याच लॉन्च आहे त्याचं, कव्हरचं लॉन्च उद्या आहे. कारण उद्या अण्णाभाऊंची जयंती आहे ना, त्याच्यामुळे उद्या लॉन्च आहे त्याचं. त्याच्यात PYQ आहेत पहिल्या भागात सगळे PYQ. दुसऱ्या भागात ह्या 17 टॉपिकचे सराव प्रश्न आहेत आणि तिसऱ्या विभागात PYQ वरनं पुढचा प्रश्न कसा तयार होऊ शकतो त्याचे प्रश्न आहेत. त्याला प्रेडिक्शनचे प्रश्न म्हणतात. असे प्रश्न आहेत. तुमच्या कामाचं नाही ते. आता तुमचा आधी विषय झाल्यावर 2 महिन्यांनी तुम्हाला ते लागणार आहे. आता नाही, 2-2.5 महिन्यांनी. माझं संपल्यावर आता तुम्हाला येईनाच काय तर सराव कशाच करतात. पहिले यावं लागेल ना सराव करायला. ओके, हा, म्हणजे आपल्याला डीप जावं लागेल. एकच टॉपिक तो मागाचा दख्खनचे दंगे बघा. डीप कोणत्या 2 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी केलं होतं राज्यसेवा मेन्सला? पहिला उठाव कुठे केला होता? कंबाईन बीला आला, सुप्याला. टॉपिक तोच आहे, दख्खनचे दंगे. तिसरा प्रश्न आला मल्टीलायनर, ST एप्रिल 2014. 12 मेला पहिला उठाव केला, भीमथडीमधील मुधळी गावात झाला. आता PYQ वरून पुढचा प्रश्न कसा तयार होतो माहितीये का? एवढंच घेणार आयोग. इथं काय विचारलंय बघा, पहिला उठाव कुठं झाला? इथं आयोगाने काय दिलंय? शेवटचा उठाव कुठं झाला? मग आयोग काय करणार? शेवटचा उठाव कुठं झाला 4 गावांची नावं देणार. आणि तुम्ही म्हणाल हे तर शिकलोच नव्हतं. हे काय PYQ होता, त्यातला बाजूला काढला आणि प्रश्न बनवला. रणजित गुहांनी मिथ्स ऑफ डेक्कन रायट्स या लेखात शेतकरी उठावाची चर्चा केली. हे विधान चुकीचं आहे. कारण रणजित गुहांचं पुस्तकाचं नाव आहे पीझंट इन्सर्जन्सी इन कॉलोनियल इंडिया आणि हे नील चार्ल्सफोर्डचं पुस्तक आहे. तसा अभ्यास करावा लागेल ना. आता ह्याला लावा बरं लॉजिक, त्याचं का नाही युट्यूबला आणि ब नाही म्हणून मला वाटतं क. तुला काय वाटतं ते नाही महत्वाचं, मला वाटतं ह्याचं उत्तर हे असेल. तू कोण आहे? मला काय वाटतं ते महत्वाचं नाहीये, रियालिटी काय आहे ते महत्वाचं आहे. मग रियालिटी हे की अभ्यास करावा लागतो. अभ्यास के बाद आता है लॉजिक, क्या अभ्यास के पहले लॉजिक आता है? अभ्यास के पहले लॉजिक आएगा तो क्या होगा? पैकी के पैकी हो जाएगा. पहले अटेम्प्ट में PSI DYSP बन जाएगा तू. अभ्यास के पहले लॉजिक आएगा. पहले आएगा अभ्यास, बाद में आएगा लॉजिक. परत बघा डेक्कन कमिशन आलं का? एकच बीटे कुठं चाललंय बघा, कोणत्या भागात झाले मगाचा प्रश्न PY त्याच्यातला कधी आलाय बघा. भिमडी, शिरूर, पारनेर, नगर, इंदापूर, हवेली, बागलाण, सातारा, तासगाव, शिरोळा, जत, मलकापूर, श्रीगोंदा, कर्जत, सोलापूर, रत्नागिरी. आलाय का 11वीच्यातला जसा तसा प्रश्न? हे काढायचं फक्त 11वीचं पुस्तक. म्हणजे टॉपिक एकच आहे, कोणता? दख्खनचे दंगे. प्रश्न बाजूला, खाली, वर, इकडं तिकडं, एकाच टॉपिक मध्ये रिशफलिंग. असं आपल्याला टॉपिक जर अंडरस्टँड बघा, एकाच टॉपिक मधले वेगवेगळे मुद्दे कव्हर करणे. ईस्ट इंडिया असोसिएशनचं उद्दिष्ट काय विचारलं होतं? आणि राजकीय शिक्षण देण्यासाठी कोणती संघटना स्थापन झाली? ईस्ट इंडिया असोसिएशनचं उद्दिष्ट काय? लोक शिक्षण, राजकीय शिक्षण. आणि इथं काय विचारलं? राजकीय शिक्षणासाठी कोण स्थापन झाले? असा पण दोन्ही बाजूनी प्रश्न, पण मुद्दा राजकीय संघटना आहे. परत इंडियन लीग, राजकीय शिक्षण, राष्ट्रवादाची भावना, हितांचे रक्षण, जनतेला अधिकार मिळवून देणे. मुद्दा राजकीय संघटना आहे. म्हणजे एका वेळेला व्यक्ती विचारताय, एका वेळेला उद्दिष्ट विचारताय, दुसऱ्या वेळेला आणखी डेप्थ मध्ये चाललंय ना त्या बीट मध्ये. आणि हे जे काही लोक आहेत ज्यांना ऑनलाईन मध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी 1 ऑगस्ट म्हणजे उद्याच का? हा, उद्यापासून सुरू होतंय. याच्यामध्ये हे होणार आहे. कालावधी कमीत कमी 12 महिने असणार आहे. तुम्हाला सांगितलं मी पहिल्या दिवशी. रोज कमीत कमी अभ्यास आढावा नावाची एक सिस्टीम आहे रयतची, जे आता तुम्हाला ऑफलाईन वाल्यांना उद्या मिळेल का? वह्या मिळाल्या. ऑनलाईन वाल्यांना पण त्या वह्या मिळणार आहे. त्याच्यामध्ये मी काय शिकवलं, म्हणजे मी रयत वाल्यांनी काय शिकवलं, तू घरी जाऊन काय केलं, अवांतर काय केलं, किती वेळा अभ्यास केला, आणि 10 पैकी मार्क द्यायचे स्वतःला. पेपर भयंकर होणार तुमचे, कमीत कमी 250 होतात. हे मिनिमम वर चाललंय. नोट्स त्याच्यात, ते सिरीज त्याच्यात. डाऊट क्लिअरिंग हे काय आता लाईव्हच चाललंय, त्याच्यावरच बघा आता कसे डाऊट येत असतील मला क्लिअरिंग करायला. आणि मेंटरशिप जी असते ती कंटिन्यू चालू असते. फक्त तुम्ही असं ह्याच्यासारखा बसून अभ्यास करायचा नाही, पडताल खाली. हा, हे काय कसं तरी बसून अभ्यास करतोय, तर असं काही करू नका. हे आता सुरू होतंय. किती फी आहे रे? 13,000 समथिंग आहे.
त्याला मागं 2 इन्स्टॉलमेंट होत्या, आता 3 आहेत. परत म्हणायचं नाही पैसे नव्हते म्हणून शिकलो नाही. आहे का नाही? आता म्हणता येईल का? नोट्स बी त्याच्यात, टेस्ट सिरीज त्याच्यात, लेक्चर वर्षभराचे त्याच्यात, वर त्याला 3 इन्स्टॉलमेंट आहेत. मग आता पैसे नाही हा प्रॉब्लेम नाही. मग क्लास माफिया नाही आम्ही. नाहीतर 1,13,555 ठेवली असते. मग तुम्ही म्हणाले असेल लय महाग असते. हां, हे असं आहे. जे दोज हू आर इंटरेस्टेड कॅन गो फॉर इट. ओके. हे सगळ्यात महत्वाचं आहे. इथं आलं की निकाल येतोय. कारण इथं अभ्यास करून घेतला जातोय. एक विषय इथं, भूगोल सोलापूरला, इतिहास जेजुरीला, करंटचे सर तिकडेच राहिले, असलं नाही. जो कुछ होगा, एक तो इधर से काम को जाएंगे, नहीं तो इधर से घर को जाएंगे. इधर उधर भटकेंगे नाही. मध्ये मध्ये काय करायचं नाही. आणि टीम आता बऱ्यापैकी तुम्ही लोकांनी बघितलं असेल, ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी 0101 921695000101 हा ऍडमिशनचा नंबर आहे. टेक्निकलचा नंबर काय आहे? 9216950202. ज्यांना ऍप मध्ये प्रॉब्लेम येतो, दिसत नाही, काळं दिसतंय, अंधार पडलाय ऍप मध्ये, त्यांनी 0202 लावा शेवटी, तिथं होऊन जाईल. थँक्यू सो मच. इतिहासाचं डिस्कशन चाललं होतं आपलं. एकंदरीत आपल्याला काय कळालं? जरा मी पाणी प्यायचं विसरलो, ते पितो मी आता. हा, स्टेट बोर्ड इम्पॉर्टंट नाही का? इंग्लिश सब्जेक्ट बागल सर घेतात, सुरेश बागल सर. जुन्या जाणत्या कोणत्याही माणसाला विचारा बागल सरांविषयी. सगळ्यात महत्वाचं रेफरन्स बुक काय वाचायचं आहे का नाही? 2 तर गोष्टी ठरल्यात. काय वाचायचं? एक काय वाचायचंय? स्टेट बोर्ड वाचायचं. दुसरं काय वाचायचंय? क्लास नोट्स जी मी देणार आहे तुम्हाला ते वाचायचं. तिसरं वाचायचं एक पुस्तक, जे माझे स्टुडंट असतील त्यांनी, ते म्हणजे महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि व्यक्तिविशेष नावाचं पुस्तक उमेश कुदळे यांनी लिहिलेलं आहे. हा, ते वाचायचं. हा, माझा क्लास, माझं पुस्तक घ्यायला पाहिजे का नको? नाही घेतलं तरी बी चालतंय, पण 2दा खर्च होईल तुझा पुस्तकाला. तू पहिलं एखादं पुस्तक घेशील आणि नंतर तुला कळेल की हे घ्यायला पाहिजे होतं. तर ती रिस्क जर घ्यायची नसेल आयुष्यात, तर डायरेक्ट निर्णय घ्या योग्य. रिस्क नाहीये ती. मी शिकवणार आहे तुम्हाला. मग ज्याने लिहिलंय त्याच्याकडनं शिकलं तर मजा वाटते आणि सोपं असते. कुठलंही पुस्तक निवडायचं असेल तर सोपं काम करायचं. त्या विषयाला असलेली आणखी 4 पुस्तकं सोबत ठेवायची. बघायचं कुठलं बेटर आहे. तेवढे तर आहेच की तुमच्या 1400 ग्रॅमला, तेवढाच लोड द्यायला पाहिजे ना तुम्ही. पण तुम्हाला तेच घ्यायचंय. ऑनलाईनचे ज्यांचे ऍडमिशन आहेत माझ्याकडे त्यांनी तेच पुस्तक घ्यायचंय. ते पुस्तक पेज नंबर 1 पासून शेवटच्या पेज पर्यंत आपल्याला पूर्ण करायचं, हे बॅच म्हणजे आपलं हे पूर्ण होईपर्यंत. आता 4था प्रश्न आला, तो म्हणजे रेफरन्स बुक काय वापरायचं? त्याला रेफरन्स बुक नाही म्हणत. ते रेफरन्स बुक मी दाखवलं होतं ना, त्याला म्हणतात रेफरन्सेस. ते जे तुम्ही म्हणताय त्याला म्हणतात टेक्स्ट बुक. ते टेक्स्ट बुक कुठलं वापरायचं? तर या विषयासाठी बाजारात भरपूर पुस्तकं अवेलेबल आहे. समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे, कठारे सरांचं पुस्तक आहे, गाठाळ सरांचं पुस्तक आहे, बिपिन चंद्र आहे, ग्रोवर सरांचं पुस्तक आहे, स्पेक्ट्रम आहे, कोळंबे सरांचं पुस्तक आहे. अजून काय आहे? एवढे आहेत. ह्यातलं तुम्हाला जे आवडेल ते वाचायचं. दुकानात जायचं, घ्यायचं, अरे हे छान आहे, हे घ्या. असं असं करताल, असं नका करू. हे घेण्यापेक्षा उघडा, बघा, हे छान आहे, हे घ्या. ज्याच्यात हे 17 टॉपिक असतील ते घ्या. आता सिलेबस तर सांगितलं ना तुम्हाला. ग्रोवर घेऊ नका, फक्त स्पेक्ट्रम घेऊ नका. कारण आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करायचा आहे ना, ते भारताचा रेफरन्स जास्त असणार त्याच्यात सगळा. आपल्याला परीक्षा भिमुख जायचंय, त्यामुळे बेसिकली असं असं करायचं. ओके. बाकी बॅचच्या पोरांनी मी आता सांगितले त्याच्याला पकडून राहायचं. डोकं चालवायचं. तुमचं सगळ्यात सोपं काय? डोकं चालवायचं. मी सांगतोय ते करायचं. हे सगळ्यात सोपं आहे का नाही? तसंच करा. ओके. 17 टॉपिकचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. ऑफलाईन बॅचचे प्रवेश नाहीत. ऑफलाईन बॅच साठी क्षमा करावी. ऑनलाईन बॅच साठी तुम्ही प्रवेश घेऊ शकता. हे जे लेक्चर चाललेलं आहे हे रिअल टाइम लाईव्ह चाललेलं आहे. हे लेक्चर सलग वर्षभर याच पद्धतीने लाईव्ह चालतं. याच्यामध्ये कधीही अडचण येत नाही. पाणी आलं त्या दिवशी सारखं पुन्हा वाहूनच जायची वेळ आली तरच लेक्चर होत नाही. इतर वेळेला आता ज्या कन्सिस्टन्सीने चाललं याच कन्सिस्टन्सीने वर्षभर लेक्चर चालतं.
इथं जे शेड्यूल्ड असतं ऑफलाईनच्या पोरांचं तेच ऑनलाईनच्या पोरांचं असतं. इथं पेपर असला की तुलाही पेपर मिळतो, इथं नोट्स असतील तुलाही मिळतं, इथं समजा सामोसा मिळाला तर तुला नाही मिळणार. तुला फक्त अभ्यासाचं मटेरियल मिळणार. हे कसं पाठवणार ना आपण ऑनलाईन वाल्यांना, बरोबर ना? हा, असं आहे. मराठी इंग्रजी बॅच कधी स्टार्ट होणार आहे ते मी ठरवणार आहे. मराठी इंग्रजी बॅच कधी स्टार्ट होणार, कधी कोणाचं काय होणार, आता सध्या तरी मी शिकवणार आहे. ओके, परवा दिवशीपासून मी शिकवणार आहे. मग आणखी थोडे दिवस पुढे गेले, तुमचं एकदा रुटीन बसलं की आणखी एक विषय सुरू होणार आहे. एक 5-6-8 दिवसाच्या गॅपने असे 2 विषय सुरू होणार. एक विषय सुरू झाला की सर उद्या गावाला जाणार, मग दुसरे सर येणार, मग तिसरे सर येणार, मग ते गावाला जाणार. असं होणार का? तर असं नाही होणार. एक विषय सुरू झाला 1 ऑगस्टला, तो संपला डायरेक्ट 50व्या दिवशी. म्हणजे जोपर्यंत त्याचे 17 टॉपिक होत नाही, 15 टॉपिक होत नाही तोपर्यंत. असं सेम दुसऱ्या विषयाला होणार. त्या विषयाचं लेक्चर होणार, त्याच विषयाचा तुम्ही अभ्यास करायचा, त्याच विषयाचे PYQ सोडवायचे आणि त्याच विषयाचा सराव पेपर. टॉपिक नंबर 1 कंप्लीट, लेक्चर गेलं फाईलला, नोट्स गेली फाईलला, पेपर गेला फाईलला. दुसरा टॉपिक कंप्लीट. आता मी टॉपिक वाईज सिलेबस दिलाय का नाही तुम्हाला, तोच सिलेबस तुम्हाला देणार आहे मी. असं समोर घ्यायचा, लेक्चर झालं की टिक करायचं, झालं झालंय झालंय असं. शेवटाला म्हणायचं राहिलंय पढाओ, मी लगेच सुरू करणार, ले लो. असं असं सगळ्या विषयांचं असंच होणार. म्हणजे पहिले तर सिलेबस माहित पाहिजे ना. हा सिलेबस होता, आता ह्या सिलेबस नुसार लेक्चर होणार तुमचे. तुम्ही आपलं ते समोर ठेवायचं आणि टिक टिक मारून घ्यायचं. ओके. ऑनलाईन मुलांच्या टेस्ट ज्या असतात त्या PDF स्वरूपामध्ये अवेलेबल होतात. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांनी त्या मारायच्या झेरॉक्स आणि घरी घ्यायच्या, सोडवायच्या, त्याच्यावर विश्लेषण करायचं असते. नाहीतर मी आज ऍप मध्ये टेस्ट सोडवली, त्याचं विश्लेषण कोण करील? तुम्हाला करावं लागेल ना विश्लेषण. ते तुम्हाला बी करायचंय ऑफलाईन वाले. तुम्हाला फक्त झेरॉक्स आम्ही देणार इथे सगळं. ओके, चला. हिस्ट्री डिस्क्रिप्टिव्ह 2025 स्टार्ट होणार का? नाही नाही नाही, अजिबात नाही होणार. हेच व्हायना माझ्याच्याने, ते डिस्क्रिप्टिव्ह का व्हायचंय? 2024च्या प्रीच्या हिस्ट्रीसाठी काय करायचं? आता आहे ना, ₹1 रिव्हिजन बॅच आहे माझी. ₹1 रिव्हिजन बॅच. त्याचे 12 लेक्चर मी घेणार आहे. त्या 12 लेक्चर मध्ये बाळा मी सगळा सिलेबस शिकवणार आहे 2024 साठी. बिंदास कर, काय लोड घेऊ नको. हा, लेक्चर ऑनलाईन वाल्यांना एकदा लाईव्ह असतं, 2दा रेकॉर्डेड असतं. त्यामुळे ज्यांना शक्य नाही त्यांनी इथं करा, ज्यांना शक्य आहे त्यांनी इथं करा. तुमचा कन्व्हिनियन्स. बॅच घेतल्यावर बुक्स भेटणार ना भेटणार. 1 मिनिट डोर ओपन करा मागचं. बाहेर किती स्टुडंट आलेत बघा. आलेत आलेत होय, बर. लय लवकर येऊन जातात रे. ओके, चला. आपलं आता 1-2 राहिलेत. ते परवाच्या पावसामुळे त्याच्यामुळे 2 लेक्चर आपण मागं पडलोय. त्याच्यामुळे उद्या एखादं लेक्चर होऊ शकतं, फार फार तर मग आपलं चालू करून टाकायचं. तोपर्यंत काय करायचं ऑफलाईन वाले तुम्ही, 11वीचं पुस्तक आहे त्याची झेरॉक्स मारा. त्यातलं चॅप्टर नंबर किती किती वाचाल? 2 वाचला तरी बाद झाला. 2लाच कंटाळताल तुम्ही. वाचून तर होईल 10 मिनिटात, पण प्रश्न आल्यावर तुम्हाला कळेल की असा बी प्रश्न असतोय का, तसा बी प्रश्न. 2रा नंबरचा धडा वाचा. उमेश कुदळे टेलिग्राम चॅनल आहे, तुम्ही कनेक्टेड? त्या चॅनलला PDF आहे किंवा इथं कुठल्या आजूबाजूच्या झेरॉक्सच्या दुकानात तुम्ही गेले की तुम्हाला ते पुस्तक इझिली मिळून जाईल. ओके, चला. ऑल द बेस्ट.